जिंकणं हरणं ह्याने काही फरक पडत नाही. Okay. तर ते काय 100% खरं आहे असं मला नाही वाटत. त्याच्याविषयी बोलणं जे आहे ते ऍथलीट टाळतो, कारण की ते बोलणं जे असतं ते त्या सगळ्या दुखऱ्या नशी असतात की नाही ते टच करणारं असतं. तर 4-4, 5-5 वर्षाच्या वह्या तुला सापडतील की ज्याच्यात रोजचे लॉग्स जे आहेत ना, लिटरली इमोजीज काढून लिहिलेले आहेत की आज ही चूक झाली त्याच्यामुळे हे हल्लं सुद्धा नाही, की मी हे करणं अपेक्षित होतं, ह्या ब्लॉकमध्ये हे झालेलं नाहीये, त्या ब्लॉकमध्ये ते होत नाहीये. हो जरा धीर धर, कारण अजून क्लासिक इक्विप दोन्हीसाठी ऍट द सेम टाइम वर्ल्ड लेवलला नॉमिनेट झालेलं आणि हायर रँकिंग्स मध्ये असलेलं अजूनही भारतामध्ये एक पण पॉवर लिफ्टर नाहीये, कुठल्याच वेट, एज, जेंडर, कुठल्याच कॅटेगरीमध्ये. त्यावेळेला मला असं झालेलं असतं, आज मला नाही मिस करायचं, कारण माझं कझाकिस्तानचा, मंगोलियाचा किंवा युकेचा, युरोपचा जो युएसचा कॉम्पिटिटर आहे त्यांनी तर वर्कआउट मिस नसणार आहे घ्यायला. तसं तुम्ही साडी नेसता हे तुमचं बॅरियर कधीच असू शकत नाही. म्हणजे ज्या स्त्रिया म्हणतात ना की आम्हाला घरकामातून वेळ मिळत नाही, आम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊ शकत नाही, मग येतात त्या काय माझा खांदा दुखतोय, खुबा दुखतोय, गुडघाट दुखतोय. कितीतरी खेळाडू आहेत, दे आर मेकिंग अस प्राऊड, पण आपण कधीतरी त्यांच्यापैकी एक असू शकतो याची पुसटशी कल्पना नसणं. आय लव्ह यू. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. शोध मराठीच्या चावडी या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या चावडीचा विषय थंबनेलवरून तुम्हाला कळलाच असेल. आई कुठे काय करते हा प्रश्न कधीतरी तुम्हाला पडतोच, किंवा कधीतरी रागाच्या भावनेत आपण हा अनुभवतो. पण आईने जर ठरवलं, तिच्या जिद्दीच्या जोरावर ती काय काय करू शकते हेच आपण आजच्या गेस्टकडून जाणून घेणार आहोत. आजच्या गेस्ट अशा आहेत की ज्यांनी तब्बल 9 वेळा महाराष्ट्र स्ट्रॉंग वुमनचा किताब जिंकला आहे. त्यानंतर स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया, इतकंच काय तर स्ट्रॉंग वुमन ऑफ पॅसिफिक हा सुद्धा किताब त्यांनी त्यांच्या नावावर नोंदवलेला आहे. एवढंच नाही तर आईने ठरवलं तर ती 5 सुवर्ण पदक सुद्धा आणू शकते. त्याचबरोबर त्यांची स्वतःची जिम आहे, जिथे त्या लोकांना ही प्रशिक्षण देतात की चांगलं आरोग्य किंवा चांगली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे. तर वेळ न दवडता सुरू करूयात गप्पांना. आणि आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर शर्वरी नामदार. नमस्कार ताई. जे सगळ्यात पहिले तुमच्याकडे बघितलं ना, वाटतं की हा ग्लो येतो कुठून, तर मला तेच विचारायचंय. कारण बऱ्याच असतं ना, मी जिम केलाय, मी व्यायाम केलाय, मी हे केलं, मी ते केलं, तर माझं शरीर थोडंसं ओबड-धोबड व्हायला लागतं असं म्हणतो आपण, किंवा खूप असं बायसेप ट्रायसेप दिसतात आणि ते पुरुषी सारखं दिसतं. पण तुम्ही एकदम असं हास्यास्पद असं, मग त्याचं राज काय हुआ? खूप छान प्रश्न आहे ऋषिकेश हा. मला याचं उत्तर द्यायला आवडेल. अगदी कॉमन गैरसमज असतो हा की बायका आहेत, जिम करायला लागल्या, वजन उचलायला लागल्या म्हणजे ते पुरुषांसारख्या दिसणार. आता बरीच वर्ष झाले मी वजन उचलणं हा प्रकारचा व्यायाम जो आहे तो करतेय. माझी पार्श्वभूमी आहे, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन योग आणि आयुर्वेद स्वस्थवृत्त जी ब्रांच आहे त्यात झालंय. आणि नवऱ्याची आवड वजन उचलण्याची त्याच्या बरोबर वाहत गेलेली मी आहे. मग आता माझ्याकडे जर तू बघितलंस तर मला सांगावं लागतं की मी वजन उचलण्याचा व्यायाम करते. हा तीच म्हणूनच विचारलं की हे कसं आहे. तर त्याचं मागचं रहस्य असं असतं की ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करता आणि चांगलं अन्न खाता, त्यावेळेला तुम्ही स्त्री असलात तरी पण वजन उचलल्यानंतर तुम्ही तरुण दिसता. तारुण्य म्हणजे काय असतं, तुमची बोन डेन्सिटी, मसल मास हे चांगलं आहे. तरुण वयाची मुलं असतात त्यांचा उत्साह जो आहे तो जास्त असतो. म्हातारपण येतं म्हणजे काय, स्किन लोंबायला लागते, फॅट वाढतं, बोन डेन्सिटी कमी होते, ऑस्टिओपोरोसिस होतो. हे सगळं जे आहे ते उलट व्हायला लागलं की त्याला आपण अँटी एजिंग म्हणतो. आणि मग वेळ लागत नाही ते व्हायला, की तुम्ही जे करताय ते आरोग्याचं जे ग्लो आहे तो चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि मुली अजून सुंदर होतात व्यायाम केल्यानंतर आणि वजन उचलल्यानंतर. त्याचं कारण जे आहे ते असं त्याचं शास्त्रीय कारण आहे की तुमचं शरीर जे आहे, आयुर्वेद सांगतो की विभक्त घनगात्रत्व म्हणजे काय, तर तुमची जी अंग अवयव आहेत ते विभक्त आणि छान सुडौल दिसायला लागतात. व्यायाम केल्यानंतर स्त्रियांनी पुरुषांसारखं दिसणं याचं कारण त्यांनी त्यांचे हॉर्मोन्स जे असतात त्याच्याशी खेळ केलेला असतो. तुम्ही चांगलं अन्न खाऊन व्यायाम करता त्यावेळेला स्त्रिया कधीच पुरुषी दिसत नाहीत, त्या तरुण दिसतात. त्या पॉइंटकडे नक्कीच येऊयात जसं जसं आपण पुढे बोलत जाऊयात. तुम्ही बोललात खरं तर हे सगळं आहे, पण एक माझी आईसारखी व्यक्ती आहे जी 40 क्रॉस केली आहे. त्या व्यक्तीचा एक डायलॉग असतो फेमस, अरे आता 40 झाली आता काय करू, ते झालं. किंवा मग माझ्यासारखं व्यक्ती, अरे मला इतकं काम आहे, हे करायचं ते करायचं, कुठे मी व्यायाम करणार आहे.
म्हणजे हे होतं की 8 दिवस खूप असं हौशेने मी जातो आणि 9व्या दिवशी आज थोडासा ब्रेक घेऊयात, चीट डे करूयात, आणि मग तो चीट डे पूर्ण महिनाभर चालतो. या लोकांना कसं तुम्ही बोलता किंवा यांच्यासाठी काय आहे? आरोग्य ज्या वेळेला आपसुक असतं, वय तरुण असतं, त्यावेळेला ते गृहीत धरलं जातं. आणि मग आरोग्यासाठी वेगळे काही बेसिक गोष्टी ज्या असतात त्या कराव्या लागतात, की ज्या जुन्या काळी आपोआप व्हायच्या. म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं तर चालत जायचं किंवा सायकलवर जायचं. हे जी शारीरिक हालचाल होती, साधी फिजिकल ऍक्टिव्हिटी, ती आपली आपण व्हायची. आता आयुष्य यांत्रिक झालंय. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही भरपूर चालायचो, सायकल चालवायचो, कॉलेजमध्ये असताना सुद्धा. आता सायकलचे पार्क जे पार्किंग लॉट मध्येही नसतं, टू व्हीलर 4 व्हीलरनी भरलंय सगळं. त्याच्यामुळे एखादी आरोग्यदायी गोष्ट जी असते ती काहीतरी शिक्षा दिल्यासारखी असते ना ज्या वेळेस, त्यावेळेला मग चीट डे वगैरे ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सुचतात. ज्या वेळेला आपण करतोय त्याच्यात आपल्याला आनंद येत असला की मग वेगळं काही करायची गरज नसते. म्हणूनच तुमची शरीराची क्षमता जी आहे ती किती आहे ती हळूहळू वाढवत नेणं, हे जर झालं तर मग व्यायाम ही शिक्षा वाटत नाही, आनंद येतो त्यात. आणि तरुण मुलांनी तर अवश्य करायला पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी असतात त्यांची व्यसनं लागतात. आयुर्वेद काय सांगतो की हिताहितम सुखम दुःखम, म्हणजे काय, हितकर आहे ना त्याची एक यादी तयार करायची आणि त्यातलं आवडणारं जे आहे ना ते निवडायचं आणि ते पुन्हा पुन्हा करत राहायचं. मग असं दारू पिण्याचं पण व्यसन असतं, टीव्ही बघत राहणं, रील्स बघणं हे पण व्यसन आहे, आणि व्यायाम करणं हे पण व्यसन आहे. पण मग म्हणजे डोपामिन हिट ज्याला आपण म्हणतो ते, मग ज्याच्यातून आपल्या आरोग्याला फायदा होणार आहे अशा पद्धतीची व्यसनं जर आपण लावून घेतली, तशा पद्धतीची बाय डिफॉल्ट डिसिप्लिन जर अंगी पडली, तर मग एव्हरी डे इज अ चीट डे. मग गॅपचा गरज पडत नाही. आपण जसं म्हणतो ना की तुम्हाला खूप एखादा सब्जेक्ट हार्ड वाटतोय, पहिलं पेज वाच, कंटाळा येईल, दुसरं वाच, तिसरं, पण 10 पेज वाचायला लागलं तुम्हाला ते आवडायला लागेल. आरोग्याचे माझ्या मते तसं असतं. पण आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही आयुर्वेदामध्ये डिग्री घेतलेली आहे किंवा मास्टर्स केलेलं आहे, पण आयुर्वेद प्लस जिम हा एक खूप असं कॉन्ट्रोवर्सी वाला विषय आहे. कारण एखादा जर आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर तुम्हाला कधीच जिम सजेस्ट नाही करत मे बी, किंवा एखादा जर आजचे जे जिमवाले जे ट्रेनिंग घेऊन येतात, एखादं सर्टिफिकेशन घेऊन येतात, ते तुम्हाला कधीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे असंही नाही सजेस्ट करत. मग हे तुम्ही विरोधाभास कसं एकत्र जोडून आणलंय? सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा मी जिम करायला सुरुवात केली त्यावेळेला सगळ्यात मोठा डायलेमा होता हा माझ्या मनामध्ये. म्हणजे नॉर्मल लोकांना जसे प्रश्न पडतात की नाही, माझी आई जी आहे ती योगासनं तिने आम्हाला शिकवली होती, ती तेवढंच सांगायची की बाबा की योगासनं करायची, फार तर मॉर्निंग वॉकला जायचं, हे डे टू डे रुटीन होतं. आणि जाडी वाढणं हा तसा माझा लहानपणापासून कधी नव्हता. ऑब्व्हियसली अशा सगळ्या लोकांमध्ये असतं की मी स्वास्थ्यासाठी काहीतरी करतेय, घरचीच पोळी भाजी वरण भात खातेय, मग मला आता वेगळं करण्याची काय गरज आहे. मग व्यायाम वजन उचलण्याचं सुरू केल्यावर हे सुरू झालं की अरे हे आपल्या शास्त्राच्या विरोधात आहे का, आपण करतोय तो शाखा व्यायाम आहे का, आपण पण पुरुषांसारखे दिसणार का, आयुर्वेदाने कुठे सांगितलं, आयुर्वेद तर योगासनं करा सांगतो. पण मग आपले बेसिक ग्रंथ जे आहेत ते आपण आपल्याला हवं त्या दृष्टिकोनातून उघडून पाहिले ना की सगळं सापडतं. तसं माझं झालं. आरोग्यम बलाधिष्ठानम उच्यते. बल म्हणजे काय, शक्ती, बरोबर. मग शक्ती जी आहे ती वाढवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण स्ट्रेचिंग करतो त्यावेळेस फ्लेक्झिबिलिटी वाढते, पळतो त्यावेळेस एन्ड्युरन्स वाढतो. मग मला कुठे पुशअप्स आणि पुलअप्स करता येत होते, म्हणजे शक्ती कमीच होती ना माझ्या अंगामध्ये. मग बिंग अ फिमेल तुम्हाला जर तुमचं शक्ती वाढवायची आहे, तुमचं मसल मासच त्याला उपयोगी येणार आहे. मग सम मांस प्रमाण असतो, जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्यामध्ये मांसधातू जो आहे त्याला सगळ्यात जास्ती महत्व आहे, हे आमचे चरकाचार्य सांगून गेलेत. आणि ते श्लोक आम्ही पाठ केलेत फर्स्ट इयरला असल्यापासून. आणि म्हणलं जी गोष्ट आपण मुखोद्गत करतो त्याच्या मागचा जो अर्थ आहे ते करण्यासाठीच जे स्टेप बाय स्टेप वॉकिंग आहे, ते जर आपल्याला प्रॅक्टिकली असं दिसणार असेल तर सर्व दर्शन संग्रह आहे हा. म्हणजे जी गोष्ट माणसाच्या हिताची आहे, ज्याने त्याचा विकास होणार आहे, तेव्हा त्यावेळेला ते कॉन्ट्राडिक्टरी होतंय तर ते तुमच्या तत्वज्ञानामुळे होत असेल. मग तुमचं तत्वज्ञान जे आहे ते काय आहे, तर तुमच्या विचाराचा परिपाक आहे. मग विचार बदलले की आरोग्य आणि आयुष्य दोन्ही सुधारतं. मग ते केल्यामुळे मला एक वेगळा कॉन्फिडन्स आला की आपलं शास्त्र जे आहे ते आपण करतोय त्याच्याशी कॉन्ट्राडिक्ट करणारं नाहीये, उलट ते नॅचरली एनहान्स कसं करता येईल हे सांगणार आहे. आणि मग त्याचा मला फायदा झाला मी जेव्हा कॉम्पिटिटिव्ह खेळायचं ठरवलं त्यावेळेला. आता जसं तुम्ही बोललात की तुम्हाला आयुर्वेदाचा फायदा झाला, पण हे एक आय गेस 8 वर्ष किंवा 12 वर्षानंतर तुम्ही जेव्हा परत बघितलं आणि त्याच्यानंतर झालं,
पण मग कुठेतरी असं होतं ना की एकदा मी एखादी गोष्ट करायला सुरुवात केलं तर मागे वळून मी परत त्या गोष्टी चालतो का, किंवा त्या गोष्टी केल्या जातात का मागे वळून. आता तुम्ही होतात म्हणून मी तुम्ही ते केलं, पण ते होत नाही. मग त्यावेळेस कसं जुळवून आणलं पाहिजे त्या गोष्टी, कारण प्रत्येक वेळेस मी पुढे जातो तर सगळंच होतंय किंवा गोडी गोडी होतंय असं नसेल. मग त्याच्यासाठी काय? हे खूप चांगली गोष्ट आहे. बरेचदा आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावर येतो की आपले विचार आणि मेंटॅलिटी खूप रिजिड झालेली असते, Correct. ऑर्थोडॉक्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर. आपण बदलायला तयार नसतो, नाहीच. आपलं कंडिशनिंग झालेलं असतं. Correct. आणि मग हे नवीन नवीन शिकणं, जुन्यापासून अनुभव घेणं, Correct. नवं करायचं, त्याच्यासाठी नव्याने उभं राहणं, ऍक्च्युली ह्या गोष्टी इतक्या पुन्हा पुन्हा आयुष्यात घडल्या पाहिजेत की प्रत्येक माणसाला एक आयुष्य कमी पडेल एवढं असतं Okay. शिकण्यासारखं. नक्कीच. मग जुनं जे आहे ते घेऊन नव्याचा पाठपुरावा जो आहे तो करता येणं शक्य असतं. आणि हे रोज मी माझी जी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते त्यात जाणवतं ओके. की लोकांना असं वाटतं की माझी आई, आजी, आजोबा हे करत होते, खात होते, मग मी आता ते केलं पाहिजे, माझा मुलगा तर हे करायचं म्हणतोय, Correct. आता ते कसं सांधणार. तर तुमचे जुने जे धागेदोरे असतात त्यात तुम्हाला नव्याची दिशा आणि उमेद जी आहे ती सापडू शकते. अशा वेळेला खूप जास्त स्वतःच्याच विचारांमध्ये अडकून राहण्यापेक्षा कृती करण्याकडे भर दिला. Correct. आणि ऍक्च्युली फरक कशाने पडतोय, पूर्वी परिस्थिती कशी होती, आता कशी आहे, याची सांगड घातली की मग ते जे बॅरियर आहे ना ते निघून जातं. ओके. की मला जुन्यातून पण घ्यायचंय आणि नवीन पुढे पण जायचंय, जायचंय. हे सांधणं जे आहे ते शक्य होतं. आणि हे जर प्रत्येकाने केलं ना तर आपल्या मराठी माणसांना आपला वेगळेपणा टिकवणं अजिबात अवघड नाहीये. नाही, आता तुम्ही जो वेगळेपणा टिकवताय त्याच्यात काहीच वाद नाहीये. पण त्याच पॉइंटवर एक आता थोडंसं फॅमिली साईडला येऊयात, की 2 मुलांची आई असताना हे करणं आणि आत्ताचे जे लोक रिझन्स देतात की अरे मला हे काम आहे, ते काम आहे, ते नाहीये, मग ती कारणं तुम्हाला कधी सुचली नाहीत का, किंवा सुचली असतील, म्हणजे सुचली नाही का म्हणणं चूक आहे, सुचली असतील, पण त्याच्यातून बाहेर कशा आलात, मग त्या कारणांना कसं म्हणजे बीट केलं बेसिकली? एकदा स्त्री आई झाली की तिचं सर्वस्व असतं, कुटुंब आणि मुलंबाळ. Correct. तो खूप मोठा टर्निंग पॉइंट असतो, त्याच्यातून मागे फिरणं नाही. म्हणजे ती जशी होती तशी पुन्हा कधीच राहत नाही. बरोबर. आणि अशा वेळेला आपण आपल्या मुलाबाळांना जो वेळ देतोय तो काढून स्वतः काहीतरी वेगळं करणं, हा. ही गोष्ट जी आहे ना ती खूप अंतर्मुख करायला लावणारी असते. Correct. मग अशा वेळेला तुम्ही त्याचं रिस्क बेनिफिट रेशो जो आहे तो वे नाही केला बरोबर. आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटला बॅकफुटवर खूप कालावधीसाठी म्हणजे अगदीच दूध पितं बाळ आहे ना, हा. तर त्याला वेळ द्यावाच लागतो. बरोबर. पण ज्या वेळेला थोडे मुलांचे पंख उघडतात, ती पूर्ण वेळ शाळेत जायला लागतात, त्यांचा स्वतःचा काही अभ्यास, खेळ, कला, गुण यांना वाव द्यायला लागतात, त्यावेळेला ते पोस्टपार्टम डिप्रेशन जे असतं ना त्याच्यातून बाहेर येऊन स्वतःचं खुलवणं जे आहे ते बायकांनी जर परत सुरू नाही ना केलं तर होतं काय, त्या मुलांच्या मागे चालू होतं की तू इथे प्रेशर करणं त्यांना आउटपुटसाठी. अशा वेळेला त्या मुलांसाठी ते पण तुमच्याकडे बघत असतात. एखादी गोष्ट हार्ड व्हायला लागल्याच्या नंतर ज्या डिसिप्लिन आणि डेडिकेशन ती करण्यासाठी पुढे जाण्यासाठी करावं लागतं, ते पुटिन करायला तुम्ही तयार नसलात ना की त्यावेळेला तुम्ही रस्ता शोधण्याच्या पेक्षा कारण देणं जे आहे ते जास्ती प्रमाणात करायला लागतात. तर माझ्या बाबतीत ऑब्व्हियसली हा विचार मी खूप वेळेला केला, स्पेसिफिकली ज्या वेळेला मला वेळ काढून देणं ही गोष्ट नवीन होती त्यावेळेला. पण मग माझे मिस्टर जे आहेत डॉक्टर वैभव, ते एकदम असे उभे राहिले माझ्या पाठीमागे. मग मुलांच्या पीटीए मीटिंग असू देत, एक्झाम्स असू देत, बुक्स आणायचे असू देत, होमवर्क असू देत, क्लिनिक मधले औषधं आणण्याचं काम असू देत, नाहीतर घरातला किराणा असू देत, म्हणजे एखादं माणसानी एखाद्या खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभं राहून ठरवलं की नाही तू कर, काय लागते मदत ते मी करतो, तर म्हणजे तुम्ही होता ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये प्रवीण, त्याला तुम्ही एकटेच कधीच नसता. येते लक्षात. मग माझे आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, सासरचे लोक आहेत, हळूहळू सगळे असे उभे होत गेले, कडं उभं केलं त्यांनी माझ्या भोवती की आम्ही आहोत खाली, तू आता सुरुवात कर. त्याच्यामुळे ते शक्य झालं. तर माझं सांगणंच हे आहे की तुम्ही स्त्री असता, कुटुंबाची जबाबदारी, धागा असतो तो, ती माळ जी आहे ती सुटायला वेळ लागत नाही धागा गेला की. ही गोष्ट अगदी खरी आहे. पण ते कुटुंब गुंफण्याच्या बरोबर मुलं सुद्धा तुमच्याकडे बघत असतात. आयुष्य जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमच्याकडून घेत असतात. त्याच्यामुळे तुम्ही कारण देऊन जर बाहेर पडणार असाल एखाद्या टफ गोष्टीमधून तर ते शिकणार ना ती गोष्ट, आणि उद्या पुढे जाऊन ते पण त्यांचे पंख स्वतःचे जे ते पसरवायला बघणार. त्याच्यामुळे मग
तुम्ही पण जगा, त्यांना बरोबर घेऊन जगा आणि सगळ्यांनी मिळून भरभरून जगण्यासाठी आयुष्य आहे. हा, नक्कीच. आयुष्य जगणं, उपभोगणं किंवा तुम्हाला वाटतं ती गोष्ट परस्यू करणं ही जेंडर बायस असू शकत नाही. आणि कदाचित मी तेवढी प्रिव्हिलेज आहे की माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी तशी आहे म्हणून मला हे शक्य झालं. पण प्रत्येक स्त्री स्वतःच्या कुटुंबाचं ग्रुमिंग पण करत असते. त्याच्यामुळे फोडणी टाकायला पोरीला हाक मारता तुम्ही, तसं मुलाला ताटं वाट्या घ्यायला सांगूच शकता. त्याच्यामुळे कुटुंब, त्याची विचारसरणी, तुमचं स्वतःचं आयुष्य हे तुमच्या हातात असतं आणि स्त्रियांकडे ही खूप मोठी शक्ती आहे. त्यांनी ती ओळखायला पाहिजे आणि माणूस म्हणून खरंच जगायला पाहिजे, वय कुठलंही असलं तरी. आता म्हणजे तुम्ही बोलताना खूप वेळा कुटुंब बोललाय, त्यामुळे मला थोडंसं तुमची जडणघडण जाणून घ्यायची. कारण मला असं वाटतं की जर तुमच्या ते लहानपणात रुजवलेलं असेल तरच ते आज असं बाहेर येतंय. तेव्हा कशी झाली होती तुमची जडणघडण, किंवा आई आणि बाबांचं कसं होतं आणि ते तुम्ही कसं आत्मसात केलं? मग माझ्या आई वडिलांचं मी पहिलं अपत्य आहे. माझ्या वडिलांना मी पिताजी म्हणते. तर मग माझी चुलत मावस भावंडे जे आहेत ते पिताजी माताजी काय म्हणतात अशीच माझी चौकशी करतात. आजच्या पिढीमध्ये हे थोडं कमी जाणवतं की शिकायला ह्या गावात त्या गावात असं. तर माझ्या आई वडिलांची खेडेगावात होती प्रॅक्टिस, बालमटाकळीला, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली माझे काका जे थोडे शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे सुरुवातीला शिक्षणासाठी मी होते. आणि मग ज्या वेळेला ते पिंपरी चिंचवड, चिखली इथे शिफ्ट झाले त्यावेळेस मी आई पिताजींकडे राहायला लागले. मुलांना चांगली शाळा पाहिजे म्हणून ते या बाजूला आले. मग ज्ञान प्रबोधिनी निगडीमध्ये होते मी शिकायला. आणि मला असं वाटतं की आतून बाय हार्ट मी जे मराठी आहे त्याला कारण माझी शाळा असेल. कारण आमच्याकडे माईकला ध्वनिवर्धक आणि नोटीस बोर्डला सूचना फलक असं लिहिलेलं असायचं. म्हणजे शिकण्यासारखं आहे म्हणून मी, किंवा हे खूप नवीन आहे. कारण आजकाल या कुठल्या तरी गोष्टींचं मराठी विचारलं तर नाही लवकर लक्षात. नाही, प्रार्थना आम्ही करायचो ना सकाळी शाळेत, तर आम्ही जिथे जायचो ती जी बिल्डिंग आहे त्याला मातृ मंदिर असं नाव होतं. म्हणजे तुला कळेल की मी म्हणजे हे जे पोषक झालं की शिकायला ज्ञान प्रबोधिनीत 12वी पर्यंत संस्कृत, पुढे शिकले आयुर्वेदातलं MD. ही पार्श्वभूमी जर बघितली ना तर मी पॉवर लिफ्टिंगला आले ते माझं दुसरं आयुष्य आहे असं वाटायला लागलं. माझी एक खूप जुनी मैत्रीण होती, आता आम्ही एवढ्या संपर्कात नाही होत, पण ती मला म्हटलेली यू आर अन ओल्ड सोल इन न्यू बॉडी. म्हणलं कदाचित त्याला ही पार्श्वभूमी कारणीभूत असेल. आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत, पण त्यातला एक किस्सा मला आठवतो किंवा ऐकायचं तुमच्याकडून. म्हणजे अशी व्यक्ती आहे जी बोलते आईला कॉइन बॉक्सून की मला काहीच कळत नाहीये यातलं, किंवा मला हे समजत नाहीये. आणि तीच व्यक्ती 3ऱ्या वर्षाच्या डिग्रीच्या वेळेस फर्स्ट प्राइज साठी मुलाला कडेव घेऊन जाते. तो ही जी जर्नी आहे ती सांगा. कारण आजकाल आमच्यासारख्या मुलांचं, किंवा मी असं नाही की बऱ्याच जणांचं असं होतं, कुठेतरी स्टक होतो आम्ही, सांगतो 4 लोकांना जमत नाही, आणि मग सोडतो आणि नवीन काहीतरी घेतो. आणि मग त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, मग इन्स्टा रील झालं, दुसऱ्या गोष्टी झाल्या की जिकडून आम्हाला ते मिळतं, अरे हे चांगलं दिसतं, हे आपण करू शकतो, आणि ते करायला सुरुवात करतो. मग पहिली गोष्ट सोडलेली ती तशीच राहते. मग याच्यासाठी तुम्ही कसं बाहेर आलात, किंवा ती प्रोसेस कशी होती? ऍक्च्युली हे जे आहे ना, म्हणजे आता अंगावर काटा येतो आठवलं की ती जी फेज असते की तुम्ही प्रोफेशनल डॉक्टर होण्याचं शिक्षण घेताय, तुमचा तुम्ही निर्णय घेतलाय, 2nd इयरला लग्न करून टाकलंय, 3rd इयरला मूल हातात आहे, आणि आता जे जवळचे 4 काळजी करणारी मोठी माणसं होतात, आता झालीच तर डॉक्टर समज. त्या वेन शिट गेट हार्ड, त्यावेळेला तुम्ही आतून जे असता की नाही ते बाहेर यायला मदत होते. म्हणजे तू लग्न केलं, तुला लवकर मूल झालं, आणि आता तू डॉक्टर होणार नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन तर सोड, घरात भांडी घासायचे, धुणं धुवायचं, संसार करायचा, हेच तुझं आयुष्य असणार आहे. असं लेबल जर एखाद्याने लावून टाकलं आणि त्या लेबल प्रमाणे जर आपण घडलो तर ते किती कठीण आहे बघ ना तू. मग अशा वेळेला तुमच्याकडे जास्ती एक्स्ट्राचं बळ येतं. हिरकणी जी आहे ती एवढ्या रात्री कडा उतरली, तो जे कोणालाही करता येणं शक्य नव्हतं, तर तसं जे जास्तीचं बळ जे आहे की नाही ते तुमचं बाळ तुम्हाला देतं त्या काळामध्ये, असं मला वाटतं. मग अपयशाला सामोरं न जाण्यासाठी केलेला जो प्रयत्न असतो त्याच्यातून कदाचित उत्तुंग यश मिळू शकत असेल, माहिती नाही, त्यावेळेला ती गोष्ट कदाचित घडली असेल. पण कॉन्फिडन्स नसणं पासून कॉन्फिडंट होऊन जी गोष्ट अशक्य वाटतेय ते करणं, याचा जो प्रवास आहे तो माझा त्या शिक्षणाच्या दरम्यान वेगळी वाट चोखळल्यामुळे झाला. त्या गोष्टीचा मला आनंद आहे की ते त्या पद्धतीने घडलं.
पण मला तरी विचारायचं की त्यात कुठले पारकावे तुम्ही केले म्हणून तो प्रवास तसा झाला. कारण असं नाही ना मी म्हंटलो आणि माझा प्रवास उद्या तसा झालाय की मी फक्त मला येत नाही, मी करतोय आणि ते तसं घडत गेलं. काहीतरी तुम्ही गोष्टी डेली रुटीन वाईज केल्या असतील किंवा आपण ज्याला म्हणतो ना व्यवस्थितपणाने केल्या असतील आणि ते तसं घडत गेलं म्हणून. मग त्या कुठल्या होत्या? हार्डवर्क आहे ना ते खूप अंडर रेटेड आहे. लोक म्हणतात की तुम्ही टॅलेंटेड असाल ना तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर बरेचदा काय होतं माहितीये का की 100 जणांकडे टॅलेंट आहे, तर म्हणताना मी नेहमी सांगते की हार्डवर्क ऑलवेज ओव्हरपॉवर्स टॅलेंट नॉट वर्किंग हार्ड. म्हणजे तुमच्याकडे नुसतं असून उपयोग नसतो, त्याच्यावर काम करत राहणं जे ना ते इम्पॉर्टंट असतं. मग मी हुशार आहे हे माहिती असणं वेगळं आणि ऍक्च्युली मी त्या हुशारीचं परिवर्तन जे आहे ते काहीतरी करणं या दोन गोष्टींमधला तो फरक आहे. म्हणूनच ज्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या लोकांनी एखाद्या कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये वरच्या स्टेपला जाणं पेक्षा ज्याला ऑलरेडी काहीतरी कमी आहे त्यांनी काहीतरी मिळवण्याची आस घेऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं, या दोन गोष्टींमधला हा फरक आहे. म्हणजे ज्याला काहीतरी कमतरता आहे, पार्श्वभूमी आर्थिक चांगली नाहीये किंवा काहीतरी करून दाखवायचं राहिलंय, तो त्याच्याकडे ती आतून आस असते आणि तो करो या मरो तो तिथपर्यंत पोहोचतोच. पण ज्याला ते नाही केलं तर फारसा फरक पडत नाही की नाही, त्याला प्लॅन बी असतो की मी हे नाही केलं तर मी हे करणार आहे. तो कधीच ती गोष्ट प्रायोरिटीवर ठेवत नाही की मी हे करतोय पण मी हेच करून ह्यातच प्रावीण्य मिळवून पुढे जाणार आहे. क्विटिंग केव्हा होतं? ज्या वेळेला त्यात जे हार्डवर्क आणि तुमचा माइंड सोल सगळा ओतावा लागतो आणि बाकीचं बाजूला ठेवावं लागतं, त्यावेळेला ते अवघड होतं. तर त्या अवघड तो जो एक पॉइंट असतो तो जो ओव्हरपॉवर करून पुढे जातो की नाही हे हार्ड आहे पण मी हे ओव्हरकम करणार आहे, तिथपर्यंत यशापर्यंत आउटपुट पर्यंत किंवा त्याचं जे परिवर्तन आहे ते होण्यापर्यंत तो तिथे पोहोचतो. तर तो शिफ्ट जो आहे तो मला एक्स्ट्रा मोटिवेशन त्यावेळेला मिळालं असेल असं वाटतं. ओके. पण मग असं कधी झालं नाही एक आई आणि ह्या सगळ्या भूमिका एक संघर्ष म्हणजे बऱ्याच लोकांना जाणवतो की आई असताना बरेचसे संघर्ष असतात, म्हणजे आईची एक नैतिक जबाबदारी किंवा एक भान बाकीच्या गोष्टींचं, म्हणजे जी मुलाची काळजी असते ती सगळं आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे दुवा कशा साधलात? सुरुवातीच्या काळामध्ये हे अवघड असतं, प्रत्येक स्त्रीसाठी अवघड असतं कारण डिपेंडेंट असतं बाळ आईवर. हा जो पिरियड आहे सांगताना पण म्हणजे काउन्सिलिंग करताना मला ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला सांगाव्या लागतात, ज्या आता रेट्रोस्पेक्ट केल्यावर मला कळतं की मी त्या ओव्हरकम करून आलीये. म्हणजे कसं की बाळ पूर्ण आईवर डिपेंडेंट असतं हा पिरियड, त्याच्यानंतर ते थोडंसं इंडिपेंडेंट होतं. तो कुठला तर त्याला शिशू धुतायला लागली आणि भूक कळायला लागली की मी हाताने घेऊन खातो. त्या फेजच्या नंतर मुलांना थोडंसं सुट्ट सोडणं आवश्यक असतं. म्हणजे काही आया माझ्याकडे अशा असतात की नाही माझ्याशिवाय तिला करमतच नाही, त्याच्यामुळे मग ती डिपेंडेंट मुलांना करून ठेवते स्वतःवर आणि मुलांना मग दुसऱ्यांची गोडी लागत नाही, ती इंडिपेंडेंट होत नाही, ती बाहेर खेळायला जात नाही, ती तिथेच करून बसतात किंवा मग त्यांचे एक्सेस लाड पुरवले जातात नाही तर एक्सेस रट्टे तरी दिले जातात. या ह्याच्यातून एकदा आई थोडीशी बाहेर आली ना म्हणजे तिने स्वतःच जगायला सुरुवात केली, बरोबर कुटुंबाला वेळ दिला आणि त्या गोष्टीसाठी घरातले तिच्या बरोबर जर उभे राहिले तर मग ह्या डायलेमातून बाहेर पडणं सोपं जातं कोणत्याही स्त्रीला. त्याच्यामुळे ते व्हायला पाहिजे घरामध्ये. आता जसं घरांमधून सोबत हवी आहे हे तुम्ही बोलताय, मला विचारायचंय तुमच्या मुलांनी आणि सरांनी कशी सोबत दिली ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनलला किंवा नॅशनलला खेळायला जात होता त्यावेळेस? कारण मला वाटतं तो प्रत्येक फेज वेगळा होता, म्हणजे जिल्हास्तरीयवर खेळणं, राज्यस्तरीयवर खेळणं आणि इंटरनॅशनलला खेळणं हे प्रत्येक वेगवेगळे असणार आहेत, तर ते कसं होतं? जिल्हास्तरीयवर ज्यावेळेस खेळले मी पहिल्यांदा त्यावेळेस मला जाणवलं की ह्याच्यात आपल्याला थोडी गती आहे. मग पुढे खेळायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस ते खूप टाइम डिमांडिंग होतं. मग तुम्हाला पैसे, मेहनत, वेळ सगळं एक्स्ट्रा घालावं लागतं जसं तुम्ही स्टेप्सना पुढच्या जाता तसं. तर माझा भाऊ योगासनांचा चॅम्पियन आहे, माझ्या घरात तो एकटाच आहे की जो कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट जो आहे तो हायर लेवलवर खेळलाय. लहान आहे माझ्यापेक्षा, 13 वर्षांनी लहान आहे. त्याला फोन केला मी, म्हटलं काय रे देवदत्त हे खूपच असं आहे, तर तो म्हणाला की तुला जर वाटतं की तुला त्यात गती आहे तर तू खेळायला पाहिजेस. त्यावेळेस मुलं लहान होती माझी, 5वी 7वीत वगैरे ह्याची. आई काहीतरी करतेय, खेळतीये, आपण ग्राउंडला जातो त्या वेळात तिचं काहीतरी चाललेलं असतं एवढंच त्यांना माहिती होतं.
मग जसं पेपर किंवा टीव्हीवर आई दिसायला लागली तसं तेही मोठे होत होते. Correct. त्यांच्या 10वी-12वी आल्या त्यावेळेस त्यांनी ऍश्युरन्स दिला मला की आम्ही आमचा अभ्यास करू, तू डोक्यावर बसायची गरज नाही. Okay. मग नीट सारखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते त्याच्यात ऋतुपर्ण गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतली त्यांनी. गव्हर्नमेंट MBBS ला तो आहे की जी खूप अवघड गोष्ट असते. मग त्यांनी त्यांचा अभ्यास करणं हे त्यांनी मला केलेली मदतच असते. Okay. इनफॅक्ट मी जर वेडवाकडं काही केलं म्हणजे दिसतीये दोरी चढले त्याच्यावर तर ते पहिले असतात मला सांगणारे आई आपली वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू आहे, तिथून आल्यावर आपण भरपूर दोऱ्या घरात बांधू, आता तू स्वतःची काळजी घे. किंवा साधं गोष्ट असती, लहानपणी त्यांच्या पायाला तेल लावून मी झोपवत होते मुलांना. आता मी जर दमलेली असेल पायाला तेल लावायचं विसरलं तर पाय दाबून देतात ते. म्हणजे मुलं मोठी झाल्याचं जे समाधान असतं, काळजी घेतात ते, तर मला जसं मिळतंय तसंच इतर स्त्रियांनाही मिळायला हरकत नाही. आणि सर जे आहेत मगाशी मी म्हटलं तसं ते तर पाठीचा कणा आहे. मला त्यांच्यासाठी 2 वाक्य किंवा 2 शब्द जे असं होतं ना धावपळीच्या ह्याच्यात बोलता येत नाही, जर तुम्हाला यामार्फत बोलायचं असेल तर नक्कीच मला आवडेल ऐकायला आणि सरांनी ऐकेल. आय लव्ह यू. आता जसं आपण तुम्ही खेळाचं बोलतच होतो, तर खेळाच्या बोलण्यामध्ये मला एक विचारायचं आहे की एकदा ही सुरुवात कशी झाली, पण सगळ्यात महत्वाचं मला विचारायचं आहे जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही डंबेल उचलण्यासाठी किंवा प्रेसचं जे उचलण्यासाठी वाकला होता, त्याच्यानंतर इंटरनॅशनल साठी तुम्ही ज्यावेळेस मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वाकला होता, तर ती जर्नी कशी होती? कारण पहिल्यांदा उचलताय ते आणि आता इंटरनॅशनलला जायचं म्हणून मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे, त्याच्यासाठी वाकणं, तो भावना ज्या असतात किंवा जी कालवा असते ती ऐकायची मला. ज्या वेळेला कुठलाही ऍथलीट कुठलाही खेळ खेळायला सुरू करतो की नाही, त्यावेळेला इंडियाला रिप्रेझेंट करायचं हे त्याचं अटमोस्ट ध्येय, एम, त्याच्या हृदयाच्या 4थ्या कप्प्यातली ती गोष्ट असते. ते करायला मिळणं हे कित्येक लोकांना शक्य होत नाही. आणि आपण खेळायला सुरुवात केलीये, सुरुवातीला तर मला माहिती पण नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचू शकेन. पण ज्यावेळेला सुरुवातीचा काही काळ गेला आणि नंतर मला असं वाटायला लागलं की मी आता एलिजिबल होतीये, माझे नंबर्स जे ते तिथपर्यंत येत आहेत, त्यावेळेला ती एक घालमेल असते. म्हणजे परफॉर्मन्सचं प्रेशर तर असतंच, पण आपल्याला रिप्रेझेंट करायला मिळणार आहे याची एक वेगळी क्युरिओसिटी आणि एक बटरफ्लाईज असतात लिटरली, की आता ती वेळ येणार आहे असं. तर ज्या वेळेला डंबेल हातात घेतलं त्यावेळेला त्या मागे एक लालूच होती की मला पुशअप पुलअप करता येत नव्हते. तू जर एवढी एक लालूच की ते कारण स्वतःचं बॉडी वेट जे आहे ते तोलता येईपर्यंत जाईपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे 2 किलोचं 5 किलोचं, ते सांगितलं इनामदारांनी मला की तुला डबल बार डिप्स करायचं तर ऍटलिस्ट उभं तरी राहता आलं पाहिजे धरून. तेवढी ताकद जर तुझ्या शरीरात यायची असेल तर कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. त्यावेळेस ऍब्सोल्युटली आयडिया नव्हती मला की मी कॉम्पिटेटिव्हली एवढ्या पुढे जाईन अशी. पण ज्या वेळेला ती वेळ जवळ आली त्यावेळेला आई माझी जी आहे ती सगळ्यात मोठी प्रेरणास्थान माझ्यासाठी होती. कारण तिची इच्छा होती की आपल्या मुलांनी खेळामध्ये किंवा क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या काहीतरी उत्तुंग असं करावं. त्या मानाने मी सामान्य आहोत आपण आणि सामान्य जगणारे आहोत. सामान्य आयुष्य असणं हा काही गुन्हा नाही. ह्या अशा थोड्या साध्या विचारांमधून पुढे जाणारी अशी आहे. पण तिला वाटायचं की मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस ती म्हणाली की तू लढ, आणि जे करतं कष्ट आणि मेहनत त्याला काही कमी पडत नसतं. शिवाय माझ्या नवऱ्याने पण त्यावेळेस मला सांगितलं की तू संघर्ष करत राहा, तुझं संघर्ष जितकं मोठं असेल तेवढं तुझं यश तितक्या पटीत मोठं असणार आहे. त्याच्यामुळे काय पदरात पडतंय नाही पडतंय ह्याचं आत्ता काही भान ठेवू नको. मग तिथपासून एशिया झाली, एशिया पॅसिफिक झाली, आता ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. ऑल द बेस्ट, फिंगर क्रॉस त्याच्यासाठी नक्कीच. हे तुमचा प्रवास झाला, पण मला ती मुवमेंट जाणून घ्यायची. डंबेल उचलताय, पडतोय, भार उचलतोय, नाही जमत आहे, त्याच्यानंतर रोप किंवा दुसऱ्या गोष्टी केल्या जात आहेत, नाही जमत आहे, आणि मग त्याच्यातून थोडं थोडं प्रोग्रेस कशी होत गेली? फेल्युअर आणि इंजुरीज हे इनएव्हिटेबल पार्ट आणि पार्सल आहे. कुठलाही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट तुम्ही खेळा, याच्यामध्ये त्या ज्या डीप डाईव्ह इन झालेल्या फेजेस असतात ना, की ज्यात तुम्ही क्वेश्चन करायला लागतं तुम्ही खरंच ऍथलीट आहात की नाही, इतकं फ्रस्ट्रेशन येतं.
ह्याच्याविषयी बोलणं जे आहे ते ऍथलीट टाळतो, कारण की ते बोलणं जे असतं ते त्या सगळ्या दुखऱ्या नशी असतात की नाही ते टच करणारं असतं. पण इथे मला सांगायला आवडेल की ऍथलीट खेळतो, त्याला मेडल्स मिळतात, हे गुडी गुडी पिक्चर जे आहे ते दिसतं, पण त्याच्या मागे असणारी ही जी काळी रेष असते की नाही ही तेवढी हायलाइट होत नाही. तर ह्याच्यातून मार्ग जो आहे ना तो काढावा लागतो. फ्रस्ट्रेशन जे आहे ना ते येतं. स्पेसिफिक ज्या वेळेला तुम्हाला काही मिळत नसतं की नाही त्यावेळेला फोकस ठेवून प्रयत्न करत राहणं, म्हणजे माणूस आहे शेवटी. तुम्ही प्रयत्न करताय आणि त्याच्यातून यश येत नसेल तर त्याच्यातून येणारं जे डिप्रेशन आहे ते न चुकलेलं असतं कोणालाही. पण ह्या ज्या आहेत की नाही, म्हणजे एक ठराविक वेट कॅटेगरीमध्ये खेळून ठराविक वजन जे आहे ते उचललं गेल्यावर तुमचं रँकिंग जे आहे ते वाढत जातं, तर तुम्ही टॉपला जायला लागता. तर ह्याच्या बेसची बिल्ड करण्याची जी फेज असते ना, किती मी जुन्या काळातली आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे वही पेन असतो, नोटपॅड नाहीये. तर 4-4, 5-5 वर्षाच्या वह्या तुला सापडतील की ज्याच्यात रोजचे लॉग्स जे आहेत ना लिटरली इमोजीज काढून लिहिलेले आहेत की आज ही चूक झाली त्याच्यामुळे हे हल्लं सुद्धा नाही आणि हे मला उचलायचंय आणि आता कसं करायचं. मग दिवसभर इनामदारांचं डोकं खायचं की मी हे करणं अपेक्षित होतं, ह्या ब्लॉकमध्ये हे झालेलं नाहीये, त्या ब्लॉकमध्ये ते होत नाहीये. हो जरा धीर धर, एकाच दिवसात चॅम्पियन तयार होत नसतात. हे जे धीर देणारे शब्द आहेत, किंवा अजून मेहनत करायला पाहिजे. आता इंजुरी झाली आहे तर ते इंजुरी मधून बाहेर येऊन आता अजून त्याच्यावर गोष्टी ज्या आहेत त्या लोड न देता थोडा बॅकफुटला जायला पाहिजे, थोडा अहंकार जो आहे तो आपला बाजूला ठेवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अवघड असतात, पण मनाला समजून सांगितलं की ते जी डार्क फेज असते की फ्रस्ट्रेशन जे येतं फेल्युअर नंतरचं ते थोडंसं कमी पडतं. म्हणजे तेच एन्जॉईंग द प्रोसेस. म्हणजे एक कर्व जो आहे तो खूप फेमस झाला आता मी टाकलेला की व्हॉट इज एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी सिच्युएशन. म्हणजे आपल्याला काय वाटतं की मी आता व्यायाम करतोय, हा टाइम आहे आणि माझी शक्ती अशी जाणार आहे वर, पण एक्सपोनेन्शियली ग्रो होणार आहे, मग मी सुपर ह्युमन व्हायला पाहिजे होतं आजपर्यंत. पण तसं नसतं. तो मध्ये जो गुंता असतो की नाही आणि खाली जाऊन वर थोडस मग येतं ते, ती जी मजा आहे ती अनेक वेळाला अनुभवल्याच्या नंतर मग तो एक पॅटर्न तयार होतो की ते कसं डील करायचं त्या गोष्टीशी. तर ते येऊ शकतं आणि ती प्रत्येक ऍथलीटच्या आयुष्यात येणारी गोष्ट आहे. म्हणून तर माझं म्हणणं असं आहे ना की ऍथलीटनी, कॉम्पिटिटिव्ह ऍथलीट तो किती वर्ष राहणार याला कदाचित लिमिटेशन असेल, पण तो जो तसा भूतकाळ असतो की नाही, मी कधी काळी ऍथलीट होतो हे सांगावं लागतं. आता माझ्याकडे बघून मला जज करू नका, ही वेळ ऍथलीटच्या आयुष्यात यायला नको. तो माणूस आहे, त्यालाही आरोग्याचे नियम सगळे लागू होतात. तर ऍटलिस्ट तो नॉर्मल लाईफ स्पॅन जो आहे तो त्याच्या विगर आणि व्हायटॅलिटीनी जगायला पाहिजे. तर ते त्यांनी जर बिल्ड केलं, फ्रस्ट्रेशन, फेल्युअर ह्याच्यातून त्याचा ऑप्टिमिझम आणि हेल्थ, तर तो पिरियड जो आहे तो त्याला एक्सटेंड करता येईल, त्याचं अँटी एजिंग शक्य होईल. ह्याच्यासाठी मी काम पण करते, त्याच्यामुळे मी एवढी उत्स्फूर्तपणे इतका वेळ त्याच्याविषयी बोलू शकते. त्या जसं तुम्ही बोललात की अँटी एजिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण मी कुठेतरी तुमचा किस्साही ऐकलाय की ज्या व्यक्ती जिमला ओढत होत्या किंवा नव्हतं जात त्यांनी स्वतःची जिम ओपन केली, तर तो काय किस्सा आहे, म्हणजे ते कसं आहे? मलाही नॉर्मल लोकांना वाटतं तसं वाटायचं की वजन उचलले की बाईचा पुरुष होतो. एक काळ होता, साधारणतः 12-13 वर्षापूर्वीची फेज ती होती की स्त्रियांनी काय करायचं, योगासनं, रनिंग, फार तर फार एरोबिक्स, स्पिनिंग, सायकलिंग तर मी खूप करायचे. शाळेत सायकलच होती, कॉलेजला सुद्धा. तर एक अशी फेज येते की तुम्ही तुमचे विचार जे आहेत आणि कृती जी आहे त्याच्यावर अभ्यास करून तुमचे कृती आणि विचार तर बदलतातच, पण समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी आणि तुमच्याकडे डॉक्टर म्हणून असलेली पॉवर, ह्या 2-3 गोष्टी एकत्र आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा सगळ्यांचा फायदा व्हायला लागतो हे दिसतं. बरोबर. मग तिथून कोड ब्रेकर कदाचित जन्माला आलं असावं की आपल्याला माहिती नव्हतं आपल्या वेळेला, किंवा आपण तसा कधी विचार केला नाही आउट ऑफ द बॉक्स जाऊन. पण आपल्याला जर माहिती आता की ही बेसिक गरज आहे, माणसाला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, फक्त सर्व्हाइव्ह होण्यासाठी नाही, थ्राईव्ह होण्यासाठी, म्हणजे माणसाला माणूस म्हणून अत्युच्च क्वालिटीचं लाईफ जगण्यासाठी अगदी बेसिक गोष्टी आहेत. कुठल्या? तर त्याला चांगलं अन्न पाहिजे खायला, तो रात्री वेळेवर नीट झोपला पाहिजे जेणेकरून त्याला सकाळी ऑप्टिमिस्टिकली जाग आली पाहिजे,
झोपणं झालं. त्याच्यानंतर आहे त्याचा विचार करण्याची पद्धत, वैचारिक बैठक, की ज्याच्यावर ठरतं त्याच्या आयुष्याची दिशा काय असणार आहे. म्हणजे तो निराशेच्या गर्तेत जाणार आहे, व्यसनाधीन होऊन स्वतःची वाट लावून घेणार आहे, की स्वतःच्या आणि आजूबाजूच्या 4 लोकांच्या उपयोगी पडणार आहे. आणि आहार, विहार आणि झोप ही दिनचर्या असते. तर विहारातला सगळ्यात मोठा पार्ट जो आहे तो व्यायामाचा आहे. आणि मग व्यायामामध्ये वजन उचलणं, योगासनं आणि पळणं ह्या सगळ्या पद्धतीच्या व्यायामांची गरज असते. हे कळल्याच्या नंतर योगासनं करण्यासाठी किंवा पळण्यासाठी फारशा सेटअपची गरज नसते. पण अँटी ग्रॅव्हिटी तुम्हाला काम करायचं असतं तेव्हा 4 गोष्टी, डंबेल, बार, एक बेसिक 2-4 मशीन तर लागतात. मग ठरवून टाकलं की आहारात तर आपण काम करतोच आहे. औषध पार्ट जो आहे तो तर बाळकडू घेतल्यासारखं डॉक्टरांच्या घरात जन्माला गेल्यामुळे आहेच आहे. आणि मग राहतो वैचारिक पार्श्वभूमी म्हटली तर माझे आजोबा दोन्ही जे आहेत ते ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भारदे सहकार मंत्री होते. पुस्तकं पण त्यांनी कीर्तनकारही होते. मग ती वैचारिक बैठक जी आहे, शिक्षणाची पार्श्वभूमी आहे, ती घरात पूर्वापार चालत आलेली आहे. मग राहिलं शरीर स्वास्थ्यासाठी असणारा व्यायाम. म्हणलं तेवढं एकच सुटतंय, काय सोडायचं. चला सुरू करूया. आहारावर यायचं. मला इन्स्टा रील स्क्रोल करतोय, कुठून तरी जाताना असा खमंग वास येतोय, किंवा बऱ्याच गोष्टी असं असतात की ज्यांनी ते क्रेज निर्माण केलं जातं. मग त्याच्यातून बाहेर पडून एक चांगला आहार स्वतःसाठी कसा निवडायचा? हा खूपच छान प्रश्न आहे. माणसाचं जे आयुष्य असतं ना, त्याच्यामध्ये त्याला पैसे मिळायला लागल्याच्या नंतर त्याच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, प्रश्न जे आहेत ते सुटतात. आणि काही नवीन प्रश्न निर्माण होतात. म्हणजे खायलाच मिळत नाही, त्याला मी काय खाऊ हा प्रश्न विचारण्याचा ऑप्शन नसतो. मग हातात 4 पैसे आल्याच्या नंतर त्याचा विनियोग माझं आरोग्य आणि आयुष्य वाढण्यासाठी कसा होईल, त्याच्यातून आलेला हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ज्याला ज्याला खाणं उपलब्ध आहे त्या सगळ्यांनी कान डोळे उघडे ठेवून ऐकावं, अशी ही गोष्ट आहे. येते लक्षात. तर आरोग्य संपूर्ण खाणं जे आहे ते चटपटीत नसतं असा एक गैरसमज आहे. उकडलेलं, बिनमिठाचं, नुसतं हळद टाकलेलं असं खाणं म्हणजे, किंवा घासफूस सॅलड खाणं म्हणजे डाएट असं समजलं जातं. तर जसे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत की नाही, त्या सगळ्यांचा अब्यूज जो आहे तो व्यसनाधीनता असते. म्हणजे काय, सगळ्यांना माहिती असतं तासन-तास इन्स्टा रील स्क्रोल करून झोपेचं खोबरं करायला नकोय, पण तरीही इलेक्ट्रॉनिक मीडिया सिरीजेस ज्या रात्री बघितल्या जातात त्या कोणी टाळायचा प्रयत्न करत नाही. वेळ आहे, झोपलं नाही तरी फारसा फरक पडत नाहीये म्हणून ते चालू राहतं. तसंच जे सिंथेटिक सेंट्स असतात त्यांनी आपलं नाक जे आहे, आपले बर्ड्स जे आहेत ते बिघडतात, हे खूप कमी जणांना माहिती आहे. सेम तीच गोष्ट टच विषयी आहे, सगळ्याच गोष्टींविषयी. उपभोग घेण्याचे जे जे काही आहेत त्या सगळ्यांचा अब्यूज जो आहे त्याला व्यसनाधीनता म्हटलं जातं. त्यातलं सगळ्यात दुर्लक्षित व्यसन जे आहे ना ते खाण्याचं आहार. कारण की ते शिस्तीत आग्रह करून केलं जाणारं व्यसन आहे. म्हणजे एखादा म्हणतोय मला नाही खायचा आहे गुलाबजाम, अहो घ्याव. म्हणजे आग्रह करून प्रवृत्त केलं जाणारं आत्ताचं एकमेव सामाजिक व्यसन खाणं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की जसं बाकीच्या गोष्टींचं डिएडिक्शन असतं की ज्याच्यामध्ये कम्युनिटी सपोर्ट असतो, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्स विषयी बोलणं असतं, तुमच्याबरोबर 4 जण जर सुधारण्याचा प्रयत्न करतात, तर म्हणजे एखादा दारुड्याचा मित्र दारुडा असेल तर तो सोडायला लागल्यावर कसं म्हणतो, नाही रे आज पिऊ, उद्या बघता येईल. तसं एखादा डाएटवर असेल तर हमखास त्याच्या जवळचा माणूस म्हणतो आज चालतंय रे. म्हणजे तू जर हे खातोयस ना तर मी तुला हे खाऊन साथ देतो, नाही तू आजच्या दिवस खाऊन माझ्यासाठी, एक दिवस काही होत नाही. तर हे जे तू म्हणतोस ते अगदी खरं आहे की टेम्पटेशन कुठून सुरू होतं, छान जाहिराती बघून, बोर्ड्स बघून, खाऊ गल्लीत जाऊन, त्याच मित्रांबरोबर राहून. मेनी पीपल कॅन गेट अवे विथ दॅट काइंड ऑफ लाईफस्टाईल. हे जेनेटिकली ब्लेस्ड लोक आहेत की जे कचरा पण पचवू शकतात. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, ज्यांना तो मेटाबोलाइज होत नाहीये ते जर सारखे त्यांच्या संपर्कात राहिले ना तर ह्यांची कधी वाट लागते ते कळत नाही त्यांना. आणि यात हे लोक दोषी नसतात, पण ते त्या गोष्टी बरोबर त्यांचं आयुष्य मारून नेऊ शकतात. हे हायलाइट होतं. ज्यांची जाडी वाढत नाही, ज्यांना बीपी डायबिटीज होत नाही किंवा डिप्रेशन येत नाही मालनरिष्ट असल्यामुळे, ते लोक तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी असतात. कदाचित सिनेतारका असतील, कदाचित एखादा खेळाडू असेल, कदाचित सामाजिक नेता असेल किंवा तुमच्याच आजूबाजूची मित्रमैत्रिणी असतील.
त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती काय येते. Correct. पण बाकीचे जे असतात की नाही, ज्यांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात, कमी वयामध्ये गोळ्या औषधं लागतात, इम्युनिटी कमी असते, हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. आणि याचा खाणं, झोपणं, व्यायाम ह्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे. बरोबर. स्पेसिफिक तुमचं खाणं सुधारलं ना की चांगली झोप येण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी लागणारी ताकद आणि मनोबळ जे आहे ते मिळतं. म्हणून ज्याला अन्न खायला मिळतंय त्यांनी चांगलं अन्न खाऊन सुद्धा आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येतं, बेचव खाण्याची गरज नसते. ते माझं काम आहे. औषधांचं, मेडिसिनचं केबिन तू बघितलंच, औषधं देणं, पंचकर्म करणं ही मेन माझी प्रॅक्टिस आहे. पण प्रिस्क्रिप्शन पहिलं गोळ्या औषधांचं देण्याच्या आधी लाईफस्टाईलचं देते मी. आणि हे तरुणींना करणं तर अगदी लवकर शक्य आहे, कारण त्यांचे विचार जे आहेत ना ते मोल्डेबल असतात. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही ते बुद्धीला की ते युअर हेड, हार्ट अँड हँड गेट्स इन कोऑर्डिनेशन व्हेरी इझिली वेन यू आर यंग. रिजिड नसतात, ओपन असतात ते, आणि त्यांना बेनिफिट्स दिसायला लागले की ते तयार असतात मेहनत टाकायला. त्याच्यामुळे तेवढ्या इफेक्टिव्हली त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. शक्य आहे जी गोष्ट बदलता येणं ती बदलायला काय हरकत आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की झोप आणि रील हा एक खूप कॉमन प्रश्न आहे आणि हा कुठेच जनरली डिस्कस केला जात नाही, म्हणजे प्रत्येकाला माहिती असतो. म्हणजे त्याच्यातून एखाद्याला ओव्हरकम करायचं असेल तर त्याने कुठल्या गोष्टी केल्याच पाहिजेत ऍटलिस्ट. तुला आठवतंय किती वर्षाचा आहेस रे तू? 20 समथिंग. आमच्या वेळेला असायचं निबंध, दूरदर्शन श्रावकी वरदान. तुम्हाला तर माहितीच नाही होता. इंटरनेट श्रावकी वरदानच्या जमान्याचे आहेत तुम्ही. आताची पिढी आली आहे रील. मग माझं म्हणणं काय आहे की उठण्याचा गजर लावण्याच्या ऐवजी जितक्या वाजता उठायचंय त्याच्या आधीचा 9 तासाचा गजर लावायला पाहिजे. नो स्क्रीन टाइम जो आहे झोपेच्या आधी तो पाहिजे. त्याच्या आधी तुमची जेवणाची वेळ जी आहे ती फिक्स पाहिजे. काही लोक इनएव्हिटेबली युएस शिफ्ट मध्ये काम करणारे असतात, ते सुद्धा त्यांचं पे स्केल ज्यावेळेस वाढतं, चांगली अपॉर्च्युनिटी मिळते, त्यावेळेला बेटर लाईफस्टाईलसाठी कंपनी शिफ्ट करतात. पण कशातच काही नसणारे रोजानी लावल्यासारखे रात्री रील बघायसाठी जागतात की नाही, त्यांच्यासारखी बिचारी जनता कुठली नाहीये. नक्कीच येतंय लक्षात. तर आयुष्याचे उमेदीचे दिवस जे असतात ना ते पॉझिटिव्हली काहीतरी करण्यासाठीचे असतात. ते ज्या वेळेला त्या माणसाला कळतं आणि तो ओळखतो की माझं स्वतःचं टीव्ही बघणं ही पॅशन आहे असं म्हणणारे लोक आहेत. मी फूडी आहे, फूड एक्सप्लोर करणं ही माझी पॅशन आहे असं म्हणणारे लोक आहेत. तर एक गुंगीचं औषध आणि पॅशन यातली फरक जो आहे ना तो इथे येतो. तुम्ही ज्या वेळेला पॅशन फॉलो करता त्यावेळेला ती तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या 4 लोकांच्या उपयोगाची असली तर ती तुम्हाला उन्नतीकडे नेते. तुमची पॅशन जी आहे ती तुम्हाला स्वतःला गर्तेत नेणारी जर असेल ना तर ती पॅशन आहे का ह्याच्यावर क्वेश्चन मार्क येतच. त्याच्यामुळे तो जो प्रश्न आहे की नाही की आपण ज्याला पॅशन म्हणतोय ते माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या आजूबाजूच्या 4 माणसांच्या हिताचा आहे का अहिताचा आहे, हा जो विचार आहे त्यातून सुरू होतो. मग परीक्षेत अभ्यासच केलेला नाहीये मागचे 5-6 महिने म्हणून आदल्या दिवशी रात्री 1 दिवस पेपरच्या जागणं, याची बरोबरी वर्षभर रोज रील बघणं याच्याशी होत असेल तर ते बघावं लागेल ना, इंट्रोस्पेक्ट करावं लागेल. इथे थोडीशी शिस्त जी आहे ती उपयोगाला येते. अगदी लहानपणी लिहायचो तशी डायरी नाही लिहिली तरी चालेल, पण हिशोब पाहिजे की तुम्ही कोणत्या वेळेला काय करताय हे एकदा जरी कळलं ना दिवसा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी की नाही हा मोबाईल मी आता 8 वाजता ठेवून देणार आहे, त्याच्यानंतर मी बघणार नाही, त्याच वेळेला जेवण करून 2 तासानंतर 10 वाजता मी झोपी जाणार आहे, हे अगदी सोपं आहे. पण कल्चर 10 वाजता झोपतो तू, अरे तोच तर काळ आहे ना ज्या वेळेला तुमची हॉर्मोन्स जे आहेत त्यात तुमची रिकव्हरी होते. हेच विचारायचं आहे की हे जे प्रश्न असतात ना याच्याने तुम्ही कुठेतरी आउट ऑफ द सोसायटी पडता असं बऱ्याच लोकांना वाटतं, किंवा मी त्या ग्रुपमध्ये ट्राईंग टू फिट इन, पिअर प्रेशर. करेक्ट. किंवा मी त्यांच्याशी मॅच होत नाहीये कुठेतरी, मग ह्याच्यासाठी सगळं केलेलं असतं हे असं कुठेतरी जाणवतं. पण खरंच ते जसं तुम्ही बोललात ते इम्पॉर्टंट आहे का? मग माझं म्हणणंच ते आहे की ज्या वेळेला तुम्ही तुमचा जो ग्रुप असतो त्यात फिट इन होण्याची हे करत असता, काळजी करत असता की मी होईन की नाही, त्यावेळेला तुम्हाला वेळ असते ती की माझा ग्रुप चेंज करायची मला वेळ आलेली आता. आणि ही ना वय बघून येत नाही ही गोष्ट. ज्या वेळेला तुमचे पियर्स जे असतात ते विचार ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीनेच तुम्ही घडता. हाऊ टू स्टे मोटिवेटेड हा प्रश्न जो आहे ना तो खूप कॉमनली विचारला जातो. तुम्हाला मोटिवेटेड राहण्याची गरजच तेव्हा निर्माण होते ज्या वेळेला सर्कल तुम्ही तसं निवडलेलं असतं. तो जो इम्पॅक्ट आहे की नाही, म्हणून तर ना मग इंटरनेट किंवा रील्स शापकी वरदान. माझी रील्स बघा, मग सांगेनच मी 9 वाजलेले असतील तर ठेवून द्या आता फोन, आता बघू नका, त्याची गरज नाहीये. तर तुम्ही तुमचा जो ग्रुप आहे ना
माणसाला ही फॅसिलिटी आहे. फिजिकली कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या लोकांच्या बरोबरच पूर्वी पुस्तकं असायची, नक्कीच. आता ऑडिओ क्लिप्स आहेत, आणि आता तर मोबाईल आहे की जो तुमचा सगळ्यात म्हणजे त्याला तुमच्या आधी त्याला माहिती असतं तुम्हाला काय पाहिजे ते, तोही ऐकत AI असतो तुमचं नुसार. Correct. काय आहे ते. Correct. मग ज्या वेळेला तो एवढं तुमच्यावर हावी होतो त्यावेळेला तुम्ही आणि तो सेपरेट असणं, ह्याच्यातला जो सत्सद्विवेक आहे ना तो येतो अरे मुलांना, आणि त्यांना कळतं की आपली संगत जी आहे ती बिघडली आहे आणि आपण स्वतः नाही आहोत ते दाखवण्याच्या प्रयत्नाच्या नादात स्वतःच नुकसान करून घेतोय. बरोबर. ते एकदा आयसोलेट झालं ना की ह्या मुलांना फक्त हिंट लागते. मग त्या दारू पिणं, वाईन पिणं, बिअरचे ग्लास नाचवणं म्हणजे मी फॉरवर्ड वुमन आहे म्हणणाऱ्या पोरी काय, किंवा मी रात्री लवकर झोपतो म्हणून मला मित्र नावं ठेवतात म्हणून म्हणणारी मुलं काय, ही जी जनरेशन आहे, तर असाही ग्रुप आहे की आम्ही व्यायाम करतो म्हणून एकत्र येणारे आहोत, आम्ही रात्री झोपणाऱ्यांचा आमचा एक क्लब आहे की जो आम्ही सकाळी उठून पर्वती किंवा सिंहगडला चढायला जातो, हेही आहेत. Correct. तर फॉर्च्युनेटली तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही काय ऐकताय, काय वाचताय, कोणाशी संपर्कात येताय, कोणाला तुमचा वेळ द्यायचा आहे. मग त्याचं मालक तुम्ही नाही होणार तर मग ह्याच्यासाठी आपल्याला गुलामातून मुक्त केलं होतं का, हे प्रश्न विचारण्याची वेळ आहे. तुमच्या 24 तासांचं तुमचं आयुष्य असलं पाहिजे किंवा तुम्ही त्याचे मालक असलं पाहिजे, तुमचा फोन नाही किंवा तुमचे बरोबर. रील नाही. बरोबर. आता थोडंसं अजून पुढे जाताना विचारायचं की तुम्ही इतक्या कॉम्पिटिशन केल्यात, आता जसं तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आहे, मग त्याच्यासाठी वेगळी काय तयारी करताय? खरं तुला सांगू का, तुमचं जे बाकीचं आयुष्य असतं की नाही ते असं गुंडाळून भोवती गुंफावं लागतं. Correct. आणि ह्या गोष्टीसाठीच आपण तयार आहो की नाही, हा डायलेमा जो आहे ते मी पहिली नॅशनल खेळली तेव्हा मला पडला आला होता होता. की कसं काय हे. Correct. आणि मग जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं ते असं डिमांडिंग होत जातं. करेक्ट. तुमची एनर्जी, तुमची शक्ती, तुमचा वेळ, तुमची मेहनत, तुमचा वेळ कुटुंबासाठी किंवा प्रोफेशनसाठी असणार आहे, Correct. सगळं सक करायला लागतं. बरोबर. मग अशा वेळेला तुमचा जो व्हाय असतो की नाही, तुम्ही का करताय ही Correct. गोष्ट, ती कोरच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असली की मला खूप गोष्टी असतात की ज्या पाहिजे असतात माणसाला. नक्कीच, नक्कीच. पैसा, प्रसिद्धी कोणालाच नको असते. असं थोडी आहे की सगळ्यांना पाहिजे आणि आउटपुट ते हवंय. करेक्ट. हा. कोणाला नको असते असं कमी माणसं आहे. करेक्ट. तर मग त्याच्या व्यतिरिक्त कोर मध्ये जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे ह्याच्यातून हे तुम्हाला क्लिअर किंवा मिळवायचंय, किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे हे एकदा क्लिअर असलं ना की ते सगळं पुटीन करणं जे ते सोपं जातं. आणि ते पुन्हा पुन्हा विचारणं जे असतं की नाही की हे खरंच वर्थ आहे का इतकं, त्याच्या बाहेर निघून जातं. म्हणजे युअर स्पोर्ट चुजेस यू, इट इज नॉट द अदर वे राऊंड. राईट. आणि मग तो जो आहे की नाही टप्पा तो आता आलेला आहे आणि सगळ्या बाजूनी सगळं जे आहे ते चालू झालेलं आहे त्याच्यासाठी. म्हणजे पाया जो आहे तो भरून आता म्हणतो की नाही प्लिंथच्या वर बिल्डिंगचं काम चालू होईल, त्या फेज मध्ये ते आहे. त्याच्यामुळे बघूया आता देवा काळजी. नक्कीच देवा काळजी तर आहे, पण असं असतं ना, म्हणजे आता जसं तुम्ही बोललात की पाया झालाय भरून पण वरची इमारत करायची, पण त्या इमारतीसाठी काही स्पेशल एफर्ट्स तुम्ही घेताय का? कारण जसं आता तुम्ही बोललात की एक फेज होती जिथे तुम्ही मेहनत घेतली, ती कोणाला नजर नाही आली. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल खेळलात, 5 गोल्ड घेऊन आलात देशासाठी, त्यावेळेस सगळ्यांना ती नजरेत आली, राईट? त्याच्यानंतर आता परत जेव्हा या सगळ्या देशाचे किंवा याच्या आपण जे बोलतो ना कोटी लोकांचे डोळे आहेत, मग त्याच्यासाठी नवीन मेहनत काय घेताय? कोड ब्रेकर हॅपन बिकॉज ऑफ दॅट. ओके. म्हणजे तुमची एक स्वतःची कोझी प्लेस तुम्हाला लागते, राईट. की जिकडे तुमची मेहनत तुम्ही करताय आणि तिथे दुसरं कोणी तुम्हाला कंट्रोल करत नाहीये. Correct. की तुम्ही किती तास व्यायाम करायचा आहे किंवा तुम्ही इक्विप्ड खेळायचंय का क्लासिक खेळायचंय. ओके. मग तुम्ही पुढे जाताय, सिस्टीम पेक्षा मोठे होताय, सिस्टीमच आपण उभं करून टाकू. हा. तर मला नाही वाटत मी या खेळात नसते तर कदाचित कोड ब्रेकर वुडंट हॅव हॅपन्ड एट ऑल. तर सगळ्यात मोठा बदल तो झाला की आपण खेळात पुढे जातोय आणि आता आपण स्वतःचं काहीतरी चालू करायला पाहिजे. नक्कीच. तर त्या जागतिक स्पर्धेचं म्हणता येईल पायाभरणी ती तिथून सुरू झाली. हा. दुसरं रिहॅब, इंजुरीज आणि रिकरंट जो सेटबॅक असतो पुन्हा पुन्हा स्पर्धा खेळल्यानंतरचा, त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे तुम्ही हायर लेवलला जाल तेव्हा वाढते. नक्कीच. ते एक झालं. ओके. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ त्या गोष्टीसाठी मला जितका द्यावा लागायचा तो कैक पटीने जास्ती आहे आता. आणि प्रेशर पण तेवढंच जास्ती आहे की कारण अजून क्लासिक इक्विप दोन्हीसाठी ऍट द सेम टाइम वर्ल्ड लेवलला नॉमिनेट झालेलं आणि हायर रँकिंग मध्ये असलेलं
अजूनही भारतामध्ये एक एक पण पण पॉवर नाहीये. लिफ्टर नाहीये कुठल्याच वेट, एज, जेंडर कुठल्याच कॅटेगरीमध्ये. Correct. तर ते आपल्याला जर काहीतरी असं कधीच पास्टमध्ये झालेलं नाहीये ते करायचं असतं, त्यावेळेला आपण बोललो नाही तरी ते इनडायरेक्ट प्रेशर नक्कीच जे ते नक्कीच असतंच. असतंच. त्याच्यासोबतच अजून एक पॉइंट मला बोलायचा आहे की तुमचे काही इंस्टाग्रामचे फोटोज बघितले की जाणवतं म्हणजे तुम्ही साडीमध्येही पुशअप करता किंवा साडीमध्ये तुम्ही जिमच्या काही ऍक्टिव्हिटीज करता. तर तो बदल कसा आहे? कारण बऱ्याचदा असं बोललं जातं ना, तुम्हाला हे करायचं, तुम्हाला असा कॉस्ट्युम हवाय किंवा तसा कॉस्ट्युम हवाय. पण कुठेतरी तुम्ही तो ब्रेक केलाय स्टिरियोटाइप की नाही, इंडियन कॉस्ट्युम मध्ये आपण करू शकतो, फक्त जिद्द हवी. मग ते कसं आहे किंवा एक थोडासा ट्विक आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. जिम करताना किंवा व्यायाम करताना कुठला कॉस्ट्युम घालावा ह्याविषयी मला काही ऑब्जेक्शन नाहीये. नक्कीच. ओके. पण तुम्हाला जर एखाद्या व्यायाम प्रकारासाठी ठराविक पद्धतीचे कपडे घालणं आवश्यक आहे तर ते तुम्ही घालायलाच पाहिजेत. नक्कीच. पण ते कशातून आलंय ते त्याच्या मागची तुला पार्श्वभूमी सांगते. 2 प्रकार असतात आपल्याकडे. तुला माहितीये का, योगी असतात संन्यास घेतलेले हो. आणि सांसारिक योगी असतात Correct. भक्ती मार्गाने जाणारे. दोघांना काय हवं असतं? मोक्ष हवा असतो. बरोबर. पण एकाने संसाराचा त्याग केलेला असतो आणि एकाला संसारात राहून ती गोष्ट हवी करायची असते. असते. हा. Same thing happens when you are an athlete who is a mother, professional and want to do multiple things at a time. ओके. म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होतं ज्या दिवशी, तिला माहिती आपली बहीण आता झालेली आहे थोडी वेडी. 9वारी आमची थीम होती त्या दिवशी. सकाळी आदल्या दिवशी सीमन पूजनाच्या वेळेसच हे सगळं ठरलं होतं. ओके. मला म्हणली उद्या माझं लग्न आहे, हा. तू उद्या गुपचूप पहाटे इथून जायचं नाहीये, तीच 9वारी घालून जाशील नाही तर आणि व्यायाम करून येऊन इथे उभी राहशील, मेकअपला पण मला तूच पाहिजे. ओके. मी तिला म्हणलं, हिनी किती तू परफेक्ट ओळखलंयस म्हणलं. अगं मला ज्या कुठल्या प्रोग्रामला मी जाते किंवा मी साडी नेसते त्यावेळेला मला असं झालेलं असतं, आज मला नाही मिस करायचं, कारण माझं कझाकिस्तानचा, मंगोलियाचा किंवा युकेचा, युरोपचा जो युएसचा कॉम्पिटिटर आहे त्यांनी तर वर्कआउट मिस नसणार आहे घ्यायला. Correct. आय कम्पीट विथ मच यंगर ऍथलीट्स. ओके. ते ओपन मध्ये जाऊन जेव्हा फाईट करायचे असते त्यावेळेला तुम्ही कारण नाही देऊ शकत हो की आज सोमवार आहे, गुरुवार आहे, आज मंगळागौरीला जायचंय, उद्या हळदी कुंकू आहे. नाही नाही. मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट यू आर ॲज अ ह्युमन बिईंग, इन व्हॉट कंडिशन्स यू आर ब्रॉट अप इन, कशी वाढ झाली आहे तुमची, तुम्ही जेव्हा कम्पीट करता बाहेर जाऊन त्यावेळेला ते बरेच वेळेला इरिलेव्हंट होतं. नक्कीच. त्या गोष्टीतून इट हॅपन्ड दॅट मी साडीवर होते ओके. आणि मी म्हटलं की आज नाही मिस करायचं. ओके. काय करू शकतो, 4 पुशअप पुलअप तर काढूच शकतो, जमतंय तेवढं करू आणि मग हे करू. मग तो दिवस मी कधीच टाळलेला नाही आजपर्यंत की मी साडी नेसली आणि मी व्यायाम नाही केला का तर मी साडी नेसलीये म्हणून. म्हणजे तेच मला विचारायचं होतं की कॉस्ट्युमचं डेफिनेटली जास्त चॉईस आहे त्यांनी घालाय, पण हे रिझन्स नसतात तुम्हाला एखादी गोष्ट Exactly. करायची. म्हणजे साडी नेसणाऱ्या बाईची आपल्याकडे कन्सेप्ट काय आहे मी तुला सांगतो. हा नक्कीच. की तिने किचनच्या ओट्याजवळ असलं पाहिजे, भांडी घासली पाहिजेत, घास भरवले पाहिजेत, ताटं वाढली पाहिजेत, खरकट काढलं पाहिजे. अगदी फार काय तर ती कुठल्या तरी थोड्याशा जॉबला जाऊन येते, एवढीच परिसीमा आहे तिची. नक्कीच. साडी नेसणारी स्त्री जी आहे की नाही तिच्या ज्या एक्सपान्शनच्या दिशा आहेत त्या ठरलेल्या आहेत. साडी हे स्त्रीत्वाचं प्रतीक आहे, अगदी बरोबर आहे. बरोबर. पण साडीचा संबंध शक्तीशी झाशीच्या राणींनी जोडलेलाच आहे ना. नक्कीच. म्हणजे ते बॅरियर होऊच शकत नाही. त्या काळी कुठे लढाईला जात होत्या स्त्रिया, Correct. गेलीच ना ती. नक्कीच. तसं तुम्ही साडी नेसता हे तुमचं बॅरियर कधीच असू शकत नाही. ओके. म्हणजे ज्या स्त्रिया म्हणतात ना की आम्हाला घरकामातून वेळ वेळ मिळत मिळत नाही. नाही, हा. आम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊ शकत नाही, मग येतात त्या काय माझा खांदा दुखतोय, खुबा दुखतोय, गुडघाट दुखतोय, नाही जमत. बीपीची गोळी, थायरॉइड मागे लागते. Correct. आणि मग त्यावेळेला हमखास येतं की मला घरातली इतकी सगळी कामं असतात की कुठे अजून वेगळा व्यायाम करणार. Correct. पण ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमचे मसल्स जे आहेत ते एवढे वीक आणि फटीक झालेले असतात की तुम्हाला साडी ही तुम्हाला बांधून ठेवणारी गोष्ट असू शकत नाही. एवढंच नक्कीच. मला म्हणायचंय. नाही, नक्कीच. म्हणजे तेच, आणि ते व्हायला आवडतं. पाहिजे हा. की तुम्ही मराठी आहात, तुम्ही साडी नेसताय, मराठी मातीतले आहात म्हणजे मग तुमचे ते बॅरियर्स झाले असा त्याचा अर्थ नाही. नाही. इट शुडंट बी द थिंग विच लिमिट्स यू. उलट त्यांनी Correct. एक्स्ट्रा पंख दिले पाहिजेत. नक्कीच. ही माझी आयडेंटिटी आहे आज की ही बाई काही पण करू शकते. नाही ते तर आहेच. त्याच्यामुळेच की साडीवर तुम्ही दोरखंड घेरू शकता म्हटलं, तुम्ही काहीही करू शकता, त्यात काहीच वाद नाहीये. आता मला थोडंसं तुमच्या एमडी टॉपिककडे यायचं. म्हणजे तुम्ही अशा ह्याच्यावर गोष्टी करतात, या अशाच्या तुम्ही एमडी केलेला आहे की निरोगी आयुष्य किंवा मेडिसिन विरहित आयुष्य आपण ज्याला म्हणतो ते.
आणि आज असं आहे की साधं पित्त झालं की 2 रुपयाची गोळी खा किंवा 7 रुपयाचा इनॉन, आराम 6 सेकंदात मला. तर हे कुठे आहे आणि होऊ शकतं का खरंच ते तसं मेडिसिन फ्री आयुष्य? कसं आहे माहितीये का, एकदम सोपा छान प्रॅक्टिकल प्रश्न तू विचारलास. आज आपण ज्यावेळेस तुम्ही ते शास्त्र शिकता ना, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य आणि त्याच्या मागे असलेले रूट कॉजेस जे आहेत ते दिसायला Correct, लागतात. correct. आधी तुम्ही चुकीचं खाल्लं प्यालेलं असलं की तुम्हाला ऍसिडिटी होते, नक्कीच. त्याला तुम्ही प्रकृती किंवा माझ्या घरात आहेच पित्ताचा त्रास म्हणून देता हो आणि त्याच्यावर तात्पुरती मलमपट्टी करता. तर ज्या वेळेला आता गाई म्हशी रवंथ करतात, बघितलंय तू, हो हो तसं दुसरं स्टमक नाहीये आपल्याला. ज्या गोष्टी लाळेत पचतात ना त्या वर येतात. त्याला आपण ऍसिडिटी, रिफ्लक्स, घड असं म्हणतो. कळतं, कळतं. येतंय लक्षात? हा तर मग ज्या वेळेला तू हे सुधारतोस, तुझं खाणं सुधारतोस, त्यावेळेला त्या गोष्टी वर यायच्या बंद होणार. बरोबर. तुला पित्त व्हायचं बंद होणार, ऍसिडिटी व्हायची बंद होणार. मग का पडेल गोळीची गरज? आणि हे प्रत्येक गोष्टीत आहे. काही औषधं अशी आहेत की लाईफ सेव्हिंग आहेत. नक्कीच, ऍक्सिडेंट जे आहेत ते काही आपल्याला विचारून होत नाही. नक्कीच. लाईफ सेव्हिंग ज्या गोष्टी आहेत त्याविषयीची जी गोळ्या औषधं आहेत किंवा ट्रीटमेंट आहे ती घेणं हे इनएव्हिटेबल आहे. बरोबर. पण ज्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, पण इतका बाऊ केला जातो की थायरॉइड आहे म्हणजे वजनच कमी नाही होणार, डायबिटीस आहे म्हणजे आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागणार, बीपी आहे आता ते कधी बरंच नाही होऊ शकत, मला काय पीसीओज आहेत म्हणून मग माझी जाडीच नाही कमी होणार. ओके. हे इतकं कॉमनली गृहीत धरलं गेलंय की माझ्या गोळ्या बंदच नाही होऊ शकत, हा, की हा दुसरा मार्ग जो आहे ना, म्हणून तर यांना डिसऑर्डर्स म्हणतात ना, डिसिजेस नाही आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. करेक्ट. लाईफस्टाईल म्हणजे काय आहे? तुम्ही काय खाता, तुम्ही रात्री झोपता की नाही, तुम्ही व्यायाम Correct. करता का, तुमची विचार करण्याची पद्धत काय, दॅट्स इट. नक्कीच. हेच जर लाईफस्टाईल आहे तर का नाही गोळ्या बंद होणार? ती लाईफस्टाईल घ्यायची हातात. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, की चूक काय आणि बरोबर काय ह्याची हा. जी कन्सेप्ट आहे ना, ह्यात लोचे असतात. नक्कीच. आणि ज्या वेळेला ती कन्सेप्ट क्लिअर होते त्यावेळेला माणूस जो आहे तो गोळ्यांमधून बाहेर पडतो. ओके. आणि तेच करणं हा माझा प्रयत्न आहे. ती मुवमेंट जी होती की ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनलला इंडियाचा फ्लॅग घेतलाय स्वतःच्या पाठीवर किंवा इंडियाचा फ्लॅग होस्ट केलाय बेसिकली, तर त्या मुवमेंटच्या भावना काय होत्या? कसं आहे माहितीये का, की शाळेमध्ये पासून आपण म्हणतो, हल्ली सिनेमागृहांमध्ये पण लागतं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो राष्ट्रगीत वाजल्यानंतर येणारा जो डोह असतो की नाही, असा उचंबळणारा हा, समुद्र असतो आतला, तो आपण प्रत्येकाने अनुभवलाय. कारण आपण इतिहासातही शिकलोय, आपल्याला हे राष्ट्रगीत आपलंय म्हणण्यासाठी, हा झेंडा आपलाय म्हणण्यासाठी किती दिव्यांमधून जावं लागलंय. नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण टीव्हीवर बघितलेलं असतं रे वेगळ्या वेगळ्या ऍथलीट्सना, की ते जिंकलेत आणि त्यांच्यासाठी राष्ट्रगीत वाजलंय, ते हम्म. कितीतरी खेळाडू आहेत, दे आर मेकिंग अस प्राऊड. नक्कीच. पण आपण कधीतरी त्यांच्यापैकी एक असू शकतो याची पुसटशीही कल्पना नसणं हा, आणि ऍक्च्युअली त्या स्टेज पर्यंत पोहोचणं, पोहोचणं. हे दोन वेगळी आयुष्य. मी नक्कीच. तुला तेच म्हणते. ते दोन की- ध्रुवासारखं आहे माझ्यासाठी सुद्धा. तर मग ज्या वेळेला आता हाँगकाँगमध्ये झाली कॉम्पिटिशन, त्यावेळेला बेंच प्रेस आणि स्क्वॉट बेंच डेड म्हणजे फुल पॉवर लिफ्टिंग ह्या दोन्ही ठिकाणी मेडल मिळालं मला. ओके. त्या दोन्ही वेळेला मला स्वतःला लिटरली अडवून धरावं लागलं होतं त्या पोडियमवर, की तू प्राऊड आहेस आत्ता, तू इमोशनल व्हायचं नाहीयेस, तू स्वतःला सांभाळायचं आहेस, आई बघतीये तुला, तुझी मुलं बघतात, तुझा नवरा बघतो, दे आर प्राऊड ऑफ यू. ते जे फिलिंग असतं की नाही, मग तिथे विसरायला होतात ते सगळे कष्ट, त्या सगळ्या इंजुरी, त्याच्यासाठी द्यावा लागला वेळ, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत, ते सगळं असं वाटतं त्याचं चीज झालंय फक्त त्या एका गोष्टीसाठी. आणि मग काही होऊ दे नाही तर नाही होऊ दे. कितीतरी लोक विचारतात, खेळता तुम्ही, तुम्हाला काय मिळतं? मी म्हणते मला चांगलं माहितीये मला काय मिळतंय ते. त्याच्यामुळे आय एम नॉट गोइंग टू स्टॉप परस्युइंग दॅट टिल द डे माय बॉडी अलाउज इट. आणि Okay. तो कालावधी जो आहे ना, तो मोठा असावा, अशी तुमची ह्याच्यासाठी ते सगळं चाललंय, की आहार विहार विचार जे सगळं त्याच्यासाठी चाललंय. खेळ आहे, पण कुठलीही गोष्ट चमकायला लागली, हिरा चमकायला लागलो की लाखो लोकांच्या नजरा त्याच्यावर असतात. तर मला ते थोडंसं डार्क साईड पण बघायची, की ऍक्च्युली कसं असतं, किंवा डीपर दॅन नाही म्हटलं तरी झालं, पण एक पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणू, ते कितपत होतं आणि ते कितपत कुणाला इफेक्ट करतं. म्हणजे ऍज अ खेळाडू किंवा ऍज अ त्याच्या घरचे किंवा एखादे नवीन येणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी. ऍथलीटसाठी कुठल्याही त्याचा खेळ जो आहे, त्यांनी जर असं म्हटलं की त्याला जिंकणं हरणं ह्यानी काही फरक पडत नाही, Okay. तर ते काय 100% खरं आहे असं मला नाही वाटत. ओके. हरल्यावर दुःख होतं, जिंकल्यावर आनंद होतो, नक्कीच. हा माणूस आहे. बरोबर.
पण ना जिंकल्यानंतर काही काळानंतर एक डिप्रेशनची फेज पण असते, ओके. की ज्या वेळेला त्याला वाटतं की आपण ह्या परिस्थितीपर्यंत येण्यासाठी पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली, पण आता काय. त्यावेळेस तुमची जर्नी जी आहे ना ती एन्जॉय करायला लागणं खूप इम्पॉर्टंट होऊन बसतं. आणि मग त्यावेळेला तुम्हाला आउटपुट जे आहे ना ते त्रास देणं बंद करतं, पॉझिटिव्हली निगेटिव्हली. पण हे तुम्ही जेव्हा या जर्नीतून जात असताना त्यावेळेला तुम्हाला कल्पना नसते की लाखो हजारो लोक तुमच्या आजूबाजूचे त्या जर्नीमधून जातात. पेक्षा जे जवळचे असतात ना ते इम्पॅक्टफुल जास्ती होतात ह्या गोष्टी. जेलसी हॅज नो जेंडर अँड एज, हे अगदी त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि खेळातलं पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्स मधला खेळ तू रोज बघत असशील. त्याच्यामुळे खेळामध्ये पॉलिटिक्स चुकलेलं नाहीये. मला वाटतं ऑलमोस्ट ऍथलीटला कुठल्या ना कुठल्या स्टेजला त्याचा त्रास होतो. ऍथलीट वयाने लहान असेल तर त्याच्या आई वडिलांना तरी तो फेस करावाच लागलेला असतो. तुम्हाला ज्यावेळेस काय मिळत नसतं त्यावेळेला तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि त्या मानाने तुम्ही सुखी असता. तुम्हाला काहीतरी मिळायला लागलं की 100 नजरा त्याच्यावर येतात. एक ईर्ष्या मानवी स्वभावात असणारी काही जणांच्या मनात जागी होऊ शकते, पण तो माणसाचा स्वभाव आहे. बरोबर. तो एकदा वेगळा काढून तुमच्या गोल्सवर तुम्ही फोकस करायला लागलात आणि आपलं यश हे सगळ्यांचं यश आहे आणि ते वाटत नाहीये ज्यांना ते आपले नाहीयेत, हे एकदा तुम्हाला समजायला लागलं, परखडपणे समजलं पाहिजे. जेव्हा तुम्ही हळवे असता की नाही त्यावेळेला ह्या गोष्टी पचवायला खूप अवघड जातात. पण एक वेळ अशी येते की तुम्हाला ते समजतं की दिस इज द राईट टाइम टू बी ग्रॅव्हिटी फील्डच्या, तेव्हाच तुम्ही जाता ना ऑर्बिटला. ते एक्स्ट्रा बॅगेज जे आहे ते सोडून टाकलं. आता जसं तुम्ही बोललात की हळवे असताना तुम्हाला खूप त्रास होतो, म्हणून मला विचारायचं की बऱ्याचदा महिलांकडे हळवे या नजरेनेच बघितलं जातं. ऑफकोर्स स्पेसिफिकली कसं ते हँडल करावं त्यांना? काही नाही, इनामदारांचा त्रास वाढतो, बाकी काही होत नाही. तुम्ही इनामदारांना त्रास देता, पण बाकीच्या महिलांसाठी मग असे छोटे छोटे बॅरियर्स असतात. म्हणजे मे बी तुमच्यासारखं पॉलिटिक्स बॅरियर नसेल, ऑफिस पॉलिटिक्स असेल किंवा सराउंडिंग पॉलिसी असेल, जे काही असेल त्याच्यातलं बाहेर पडण्यासाठी तो इमोशनल. मी सांगते तुला, माझ्यासारखी स्त्री जी असते ना ती तर इतकी नाईव असते की तिच्या बाबतीत एवढं घडत असतं त्यावेळेस तिला ते कळतच नाही की काय चाललंय ते. आणि जेव्हा कळायला लागतं त्यावेळेला असं पाणी वर गेलेलं असतं भरपूर निघून. तर त्यावेळेस मला हेच सांगायचंय की बायकांचे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचा जो हळवेपणा आहे तो त्यांच्या मातृत्वासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. त्या सेन्सिटिव्ह नसतील ना तर त्या आई होऊच शकत नाही, त्याच्यामुळे नॅचरलीच त्यांना तसं बनवलेलं आहे. पण तो जो टर्निंग पॉइंट असतो ना की ज्या वेळेला ओळखायला शिकायचं आणि अलिप्त व्हायचं त्याच्यातून, याच्यासाठी शारीरिक मानसिक ताकद लागते आणि ती प्रत्येक स्त्रीला मिळवता येऊ शकते. स्त्री आहे म्हणून तुम्ही दबला गेलात त्या पॉलिटिक्सला, स्त्री आहात म्हणून जर बळी पडलात ना तर तुमचं माणूस म्हणूनचं जे अस्तित्व आहे ना ते बऱ्याच वेळेला डिस्टर्ब होतं. ते डिस्टर्ब होऊ द्यायचं नसेल तर तुमचे इमोशन्स जे आहेत त्याला चॅनलाइज करून त्याच्यातून येणारं जे आउटपुट आहे ते अनालाइज करून त्याच्यावरचे ऍक्शन्स जे आहेत त्या घेतल्या की मग पुढची वाटचाल जी आहे ती सोपी होते. आणि हे ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. इथे स्त्री पुरुष हा भेद म्हणजे खेळाच्या क्षेत्रात सुद्धा किंवा बाहेर सुद्धा जर तुम्ही बघितला ना तर पॉवर पोझिशन्स ज्या आहेत ना, जेंडर बायस तर होतातच बऱ्याच वेळेला त्या, पण कधी कधी ते जेंडर न्यूट्रल पण असतात. सुपिरियर पॉवरवाले लोक इन्फिरियर पॉवरवाल्या लोकांचा इमोशनल अब्युज जो आहे तो, त्याला मी इमोशनल टेररिझम म्हणते. म्हणजे बरोबर असं करून एकटं पाडणं. आणि हा खूप मोठा पार्ट आहे बरं का कुठल्याही सिस्टीमचा, की एखाद्या माणसाला त्याच्या यशापासून बाजूला काढायचं असेल तर काय करायचं, इमोशनल आयसोलेशन त्याचं करायचं आणि त्याला बरोबर त्या याच्यातून बाहेर काढायचं. हे होतंय हे कळल्याच्या नंतर त्याच्यावर ऍक्शन घेणं सोपं जातं अनालिसिस करून. ते स्त्रियांनी करावं, त्यांचं आयुष्य खूप सावरेल असं मला वाटतं. शक्तिमान व्हावं त्यांनी. नक्कीच त्या होतील तुमचा मी हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशी आशा आहे. पण अजून एक प्रश्न असाच राहतो ना, म्हणजे मी एवढं सगळं केलंय ठीक आहे, पण हे समोरच्या पिढीपर्यंत मला देता येतंय का एक गोष्ट, किंवा याच्यातून समोरची पिढी काय घेतेय ही दुसरी गोष्ट. मग हे कसं तुम्ही ताळेबंद मानता, की हेच तुम्ही तुमच्या मुलांकडे बघताना कसं बघता? कसं असतं माहितीये का, आपण नेहमी म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. हे जे आहे ना हे इल्युजन आहे. ओके. कर्ता करविता जे आहे की नाही ते ऍक्च्युअली तुम्ही निमित्त असता, हे जाणवतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बिगर पिक्चर बघता त्यावेळेला.
त्यावेळेला हॅपी, हेल्दी, प्रॉस्परस, फुलफिल्ड, छान मस्त आयुष्य मुलांनी जगायला पाहिजे. याच्याशिवाय आई वडिलांची दुसरी काहीच इच्छा नसते नक्कीच. आपल्या मुलांसाठी. हम्म. प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का, की मी हे करते, तू हे कर, आणि तू हे केलंच पाहिजे, नाही केलं तर तू नालायक ठरतोस, ओके. असं लेबल ज्या वेळेला लावलं जातं ना, त्यावेळेला अवघड होते परिस्थिती. ओके. तुम्ही जे काही करताय, तुम्हाला सापडलेला तो तुमचा पॉइंट असतो, एक पॅशन फॉलो करण्याचा, प्रोफेशन फॉलो करण्याचा. कारण प्रोफेशनली सुद्धा काय करायचंय हे माणसांना कधी कधी किती वयाचं झाल्यावर सुद्धा कळत नाही रे, की कुठली गोष्ट की जी आपल्या आतला स्पार्क जो आहे तो जागा करते. मग मी म्हणतेच तुमचं पॅशन, प्रोफेशन आणि तुम्ही जे एज्युकेशन घेतलंय त्याचं फील्ड, हे जर एकत्र आलं ना तर ती खूप वेगळी मोठी पॉवर आहे. आणि वी शुड ऑल बी ब्लेस्ड विथ द सेम पॉवर, की मी जे शिक्षण घेतलंय, मी जे प्रोफेशन फॉलो करतो, माझी जी पॅशन आहे ते अलाइन आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला एकाला दुसऱ्यासाठी मारावं लागत नाही. तर हे जे सापडणं आहे, ह्याच्यासाठी आपण मुलांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपण स्वतःहून ते त्यांच्यासाठी जगू शकत नाही. काही अडीअडचणी, म्हणजे आमच्या पिढीचे प्रॉब्लेम वेगळे होते, नवीन पिढीचे अजूनच वेगळे आहेत. आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. अगदीच एखादी गोष्ट खूप चकली आहे तर रागवू शकतो. काय करू शकतो ह्याच्याविषयी मार्गदर्शन करू शकतो, आणि फार तर जे करायला पाहिजे ते आपण करतोय हे अनुकरणातून दाखवू शकतो. याच्या पलीकडे मी हे करतो, मी ते करतो म्हणून काही होत नाही. तर ही जी पुढची पिढी आहे ना, ह्यांच्याकडून खूप अशा अपेक्षा आहेत. म्हणजे माझी मुलं, त्यांचे मित्रमैत्रिणी, ह्या इन जनरल तुमच्या पिढीकडून, त्यांनी, कारण आमच्या पिढीपेक्षा तुमची पिढी हुशार आणि स्मार्ट आहे, टेक्नो सॅव्ही आहे, नेक्स्ट लेवलची आहे, आणि कित्येक गोष्टी ज्या आम्हाला झेपतही नाहीत त्या त्यांच्या बोटांच्या ह्याच्यावर असतात. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंदी आणि सुखी राहावं, मोठं व्हावं, आणि त्याच्यासाठीचे जे चांगले मार्ग आहेत, चांगले डोपामिनचे हिट्स जे आहेत, चांगल्या गोष्टींमधून त्यांनी मिळवावेत, एवढीच मिनिमम अपेक्षा आहे. त्यात आरोग्यपूर्ण आयुष्य जगणं हे बेसिस आहे. धर्मार्थ काम मोक्षणं, तेवढं त्यांनी करावं बाबा. आणि तुम्ही बोलता बोलताना बऱ्याचदा आईविषयी बोलत होतात, तर मला ते एक विचारायचं, म्हणजे आईला 2 शब्द तुम्ही सांगू शकता या इंटरव्ह्यू मार्फत, जे की तुम्ही कधीच बोलला नसाल. आय मेक शुअर दॅट आय से एव्हरीथिंग टू माय क्लोज वन्स आय वॉन्ट टू से. त्याच्यामुळे आईला मी सांगते की तू आहेस म्हणून मी आहे. ती नसती तर मी असायचा प्रॅक्टिकली प्रश्नच नव्हता काही. त्याच्यामुळे दिवसातून 50 वेळेला तरी त्यांना त्रास होईल एवढ्या पद्धतीने सांगितलं का हो मी तुम्हाला आज, एवढ्या पद्धतीने त्रास देऊन ते असतं. तर तो जो स्पार्क आहे ना माझ्या आईमधला, की माणसाने काहीतरी वेगळं असायला पाहिजे नॉर्मल रुटीन पेक्षा, तो स्पार्क मला वाटतं. बरेचदा माझं असं म्हणणं आहे की मी माझ्या पिताजींची मुलगी आहे, त्याच्यामुळे तिला बऱ्याच वेळेला माझ्या सवयींचा राग पण येतो, पण ती, मी जे एफर्ट्स टाकायचा प्रयत्न करते किंवा मला जे झेपत नाहीये ते करण्याचा प्रयत्न करते, त्या बाबतीत तिच्या डोळ्यात अभिमान पाहिला ना की मग मला खूप छान वाटतं. आयुष्यात कुठल्याही माणसाला मिळणार नाही इतकी उत्कृष्ट शिष्य आहे ती. म्हणजे तिला व्यायाम शिकवायला सुरुवात केली मी. तिचे बोन डेन्सिटी म्हातार वयामुळे कमी झाली होती. 1-2 वर्षाच्या काळात बरेच फ्रॅक्चर्स झाले तिचे, हात एकदा, पाय एकदा, टाच एकदा वगैरे. तिला मी म्हटलं की तुला बोन डेन्सिटी वाढवायची तर लाईफस्टाईल चेंज करायला लागेल, ह्या गोष्टी कराव्या लागतील. 60 वर्षाची म्हातारी नाही म्हणणार, पण आईला म्हातारीच म्हणतात. हो, माझ्या मुलाला पाणी आणायला सांगायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय काय, हे पाणी आण रे म्हातारीला. तो म्हणतो तू म्हातारी नाहीये, मी पाणी आणतो ना तुला. तर आपल्याकडे आईला म्हातारी म्हणतात. त्या अनुषंगाने तिने व्यायामाला सुरुवात केली. ती पण माझ्या बरोबर पॉवर लिफ्टिंग खेळते आता. पण जाता जाता मला तुमच्या भावना ऐकायचं, म्हणजे आता एवढं सगळं आहे, स्टील एक स्वतःची असते ना, की माझी भावना काय बाबा, मेडल मिळवल्यानंतरची किंवा हे केल्यानंतर एवढं सगळं मी करते, पण एक स्वतःची, तुमची आतली भावना काय ती जाणून घ्यायची. आयुष्यामध्ये जन्माला येऊन माणूस म्हणून करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. त्यात तुमचा स्पार्क जो आहे तो जागा ठेवणारी एखादी गोष्ट जर आपल्याला सापडली तर ती परस्यू करायला पाहिजे. पण ती जेव्हा हार्ड होते ना त्यावेळेला ती क्विट करायला नको. हे माझं प्रामाणिक मत आहे आणि तसं जगण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यामुळे मी करते त्या गोष्टीचा मला त्रास होत नाहीये वगैरे असं काही नसतं. त्रास कोणालाच चुकलेला नाहीये. आयुष्य जे आहे म्हणजे त्याच्यात वेदना, सुख, दुःख हे सगळ्याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर मला एवढंच शेअर करा असं वाटतं की खेळ खेळणं, एखाद्या चित्रपटात अभिनेता अभिनेत्री होणं, फोटोशूट करवणं, एखाद्या चांगल्या पे स्केलच्या नोकरीला लागणं किंवा
कुठेतरी काहीतरी जाऊन आपल्याला हवंय ती गोष्ट अचीव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की नाही, त्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर येणारं जे रिकामपण आहे ना, ते यायचं नसेल तर काही चांगल्या गोष्टींची साथ जी आहे ना, ती कायम आयुष्यात माणसाला ठेवावी लागते. ओके. कारण वाह्यातपणे वाया जाणारा आणि डिप्रेशन येणारा हा माणूस एकटाच प्राणी आहे, बाकीच्या प्राण्यांना ते होत नाही का, तर ते जे असतं ना, सेन्स ऑफ फुलफिलमेंट, मानसिक गरज जी आहे ती माणसाला असते. ओके. ती पण माणसाने ओळखावी आणि माणसाशी माणसासारखं वागावं, ओके. जेणेकरून सगळ्यांना पृथ्वीवर एकत्र एकमेकांच्या हितासाठी जगणं सोपं होईल. आणि हे प्रत्येकामध्ये रुजलं ना तरच आपल्या सगळ्यांचं खरं आहे. नाहीतर मी म्हटलं तसं जेलसीला काही जेंडर आणि एज नसतं, हे किती मोठ्या पातळ्यांपर्यंत बघतो आपण. म्हणजे चंद्रावर कोण गेलंय ह्याच्यावरूनही भांडणं लागणार असतील तर अवघड परिस्थिती होते. म्हणजे जे पिंडी तेच ब्रह्मांडी म्हणतो आपण. तर इन जनरलच सगळ्यांनी जो जे वांछिल तो ते लाहो, एवढा अबंडन्स जो आहे तो या विश्वात आहे. त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी आपलं आयुष्य मेहनतीने सुखात जगावं, काही सापडलं परस्यू करण्यासारखं तर ते मेहनतीने जरूर परस्यू करावं आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. नक्कीच. मला वाटतं आपण या लाईटर नोटवर या गप्पा थांबूयात. ॲज युजल ताईंचा अनुभव खूप आहे, बोलण्यासारखंही खूप आहे ताईंकडं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर नमस्कार. नमस्कार.